सर्वांना नमस्कार। आज आपण एका नव्या सांस्कृतिक उपक्रमाला सुरुवात करीत आहोत। हे वर्ष जे आहे हे पंडिता रमाबाई यांचं स्मृती शताब्दी वर्ष आहे आणि आपण अतिशय प्रतिकूल अशा काळामधून जात आहोत। गेल्या 16 महिन्यांपासून महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये काही प्रकारचं सक्तीचं किंवा आंशिक असं लॉकडाऊन सुरू आहे आणि आपल्या सर्व सार्वजनिक सामाजिक अशा उपक्रमांवरती बंधनं आलेली आहेत। अशा संकट समयी आपला जो समृद्ध असा सांस्कृतिक वारसा असतो त्या सांस्कृतिक वारशाचं विस्मरण आपल्याला होऊ नये म्हणून अनेक प्रकारचे कार्यक्रम हे ऑनलाईन माध्यमातून सुरू आहेत आणि पंडिता रमाबाई यांचं जे जीवन आहे पंडिता रमाबाई स्मृती शताब्दी समिती ही स्थापन करण्यात आली। यामध्ये महाराष्ट्रामध्ये विविध अशा सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या अभ्यासक अशा कार्यकर्त्यांचा समावेश आहे। या समितीच्या वतीने येणाऱ्या 8-9 महिन्यांमध्ये ऑनलाईन व्याख्यानमालेच्या माध्यमातून महाराष्ट्रामधल्या पंडिता रमाबाई यांच्या अभ्यासकांना आपण निमंत्रित करणार आहोत आणि ज्या महिलेने 19व्या शतकामध्ये आणि 20व्या शतकाची 2 दशक असा एक दीर्घ काळ एकाकी असा संघर्ष दिला आणि आपली एक मुद्रा ही महाराष्ट्राच्या, भारताच्या, दक्षिण आशियाच्या एकूणच सांस्कृतिक परिवर्तनाच्या पातळीवरती उमटवली, त्या विदुषीचा आपण एक सर्वांगीण परिचय करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। पंडिता रमाबाई यांचं जे नाव आहे ते अनेक अर्थांनी अपवादात्मक आहे। अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये विविध अशा भाषा आत्मसात करणे आणि सामाजिक पातळीवरती सुधारणेसाठी, धर्म बदलण्यासाठीचा सुद्धा एक संघर्ष म्हणजे धर्मांतराचा हक्क प्रस्थापित करण्यासाठी आणि स्त्रियांचे जे वेगवेगळे हक्क आहेत त्या हक्कांची प्रस्थापना करण्यासाठी पंडिता रमाबाई यांचा एक झुंजार असा लढा महाराष्ट्राने अनुभवला। तो काहीसा एकाकी होता, पण पंडिता रमाबाईंनी तो निकराने तो संघर्ष पुढे सुरू ठेवला आणि त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये त्यांनी 35 पुस्तकांचं लेखन केलं। म्हणजे एवढं विस्तृत लेखन करणारी स्त्री ही आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अपवादानेच सापडेल। हे लेखन सुरू असताना त्यांनी काही संस्थात्मक काम केलं। त्यामध्ये आर्य महिला समाज, शारदा सदन, मुक्ती सदन अशा संस्थांची उभारणी केली आणि त्या माध्यमातून स्त्रियांना आत्मनिर्भर करणे, त्यांच्या मनामध्ये त्यांच्या हक्कांची जाणीव निर्माण करणे अशाही प्रकारचं काम केलं। स्वतः आंतरजातीय विवाह केला, परदेश गमन केलं, वेगवेगळे प्रयोग केले शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये, प्रवास वर्णन लिहिलं। संस्कृत भाषा शिकणे जे स्त्रियांना तो अधिकार नव्हता त्यासाठी एक संघर्ष हा पंडिता रमाबाईंना, त्यांच्या आईला, त्यांच्या वडिलांना हा करावा लागला। तर अशा वेगवेगळ्या अंगांनी आपण त्यांचं जे चरित्र आहे ते चरित्र समजून घेऊ शकतो। मी फक्त एक सुरुवातीला त्यांच्या चरित्राविषयीचं छोटंसं निवेदन केलं। तपशिलामध्ये आपण आज डॉक्टर सिसिलिया कार्वालो यांच्याकडून पंडिता रमाबाई यांचं जीवन आणि कार्य समजून घेणार आहोत। या व्याख्यानमालेचं आयोजन करताना
अभ्यासकांची निवड करणे हे समितीपुढे एक मोठं आव्हान होतं. पंडित रमाबाईंचा जो वारसा आहे हा महाराष्ट्राच्या काहीसा विस्मरणात चाललेला आहे. एखाद्या समाजाला स्वतःच्या सांस्कृतिक वारशाचं विस्मरण व्हावं ही बाब अतिशय दुःखदायक आहे, अतिशय गंभीर आहे. ते घडू नये म्हणून या स्मृती शताब्दी समितीने या व्याख्यानमालेचं आयोजन करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्या व्याख्यानाचं आयोजन करण्यासाठी आमच्या पुढे सर्वानुमते जे नाव आलं ते डॉक्टर सिसिलिया कार्वालो यांचं होतं. डॉक्टर सिसिलिया कार्वालो यांचा महाराष्ट्राला खरं तर परिचय करून देण्याची फारशी आवश्यकता नाही. गेल्या 40 वर्षांपासून महाराष्ट्राच्या वाङ्मयीन आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये त्या सतत कार्यशील आहेत. त्यांची मूळ जी प्रकृती आहे ते कवीची आहे आणि त्यांनी ललित गद्य, कथा, आस्वादनपर आणि संशोधनपर लेखन, चरित्रपर लेखन, अनुवाद अशा विविध वाङ्मय प्रकारांचा आणि माध्यमांचा वापर केलेला आहे. विशेषतः पंडिता रमाबाईंचं स्मरण करताना हे लक्षात घ्यावं लागेल आपल्याला की पंडिता रमाबाईंचे जे मोजके अभ्यासक स्कॉलर महाराष्ट्रामध्ये आहेत त्यामध्ये डॉक्टर सिसिलिया कार्वालो यांचा समावेश आपल्याला करावा लागेल. त्यांचं शैक्षणिक क्षेत्रामधलं देखील कार्य जे आहे ते उल्लेखनीय आहे. त्या महाविद्यालय आणि विद्यापीठाच्या स्तरावरती ज्या वेगवेगळ्या अकादमिक स्वरूपाच्या समित्या असतात त्या समित्यांमधून त्यांनी काम केलेलं आहे. विशेषतः मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागाचं जे अभ्यास मंडळ आहे, जे अभ्यास मंडळ मराठी भाषा आणि वाङ्मयाच्या अध्यापनाचे महत्वाचे निर्णय घेतं, त्या अभ्यास मंडळाच्या त्या सदस्य आणि अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं. महाराष्ट्र राज्याचं सांस्कृतिक धोरण, ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार समिती आणि इतर जे महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ अशा अनेक समित्यांवरती सदस्य म्हणून त्यांनी काम केलं. त्यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये एकूण 30-35 पुस्तकांचं लेखन केलेलं आहे. त्यामुळे एक अतिशय अभ्यासपूर्ण व्याख्यान आपल्याला ऐकायला मिळणार आहे. हे या समितीच्या वतीने आयोजित केलं जाणारं पहिलं व्याख्यान असेल. यानंतरही आपल्याला अनेक अभ्यासकांची व्याख्यानं ही ऐकायची आहेत. त्याविषयीचं जे निवेदन असेल, जी माहिती असेल ती आपल्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही या सोशल मीडियाचा वापर करणार आहोत. त्या व्यतिरिक्त तुम्ही आमच्याशी केव्हाही संपर्क करू शकता. हे व्याख्यान साधारणपणे तासभर चालेल. त्यानंतर YouTube लाईव्ह चॅट या ऑप्शनद्वारे तुम्ही प्रश्न विचारू शकता. ही प्रश्न डॉक्टर सिसिलिया कार्वालो यांना वाचून दाखवली जातील आणि ते त्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतील. एक संवादात्मक पद्धतीने आपण पंडिता रमाबाई यांचं जीवन, साहित्य आणि कार्य समजून घेणार आहोत. तर मी समितीच्या वतीने सर्व श्रोत्यांचं स्वागत करतो. डॉक्टर सिसिलिया कार्वालो यांचंही स्वागत करतो. त्यांचे आभारही मानतो की त्यांनी अतिशय कमी वेळामध्ये होकार दर्शविला आणि हे व्याख्यान देण्यासाठी ती तयारी दर्शवली. तर मी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आणि डॉक्टर सिसिलिया कार्वालो यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. नमस्कार. धन्यवाद दिलीप. आजच्या कार्यक्रमाची छान सुरुवात केलेली आहे. प्रास्ताविक आणि माझा परिचय. खरं म्हणजे आज पंडिता रमाबाई यांच्या स्मृती शताब्दीच्या निमित्ताने आयोजित केलेलं व्याख्यानमालेतलं हे पहिलं पुष्प आहे. त्या पहिल्या पुष्पासाठी आपण माझी निवड केली याबद्दल सर्वप्रथम मी आयोजकांचे आभार मानते आणि सर्व आयोजकांचं अभिनंदनही करते की दिलीपने जसं म्हटलं की पंडिता रमाबाई विस्मरणात चाललेत की काय, त्यांचं कार्य, त्यांचं साहित्य विस्मरणात चाललंय की काय, अशा संभ्रमामध्ये आपण असताना या समितीने त्यांच्या स्मृती शताब्दीच्या निमित्ताने इतका छान कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि तो दिवसही असा आहे. आज शिक्षक दिन आहे आणि पंडिता रमाबाई ह्या समाज शिक्षिका होत्या आणि त्यामुळे एक अत्यंत चांगला असा दिवस आपण आपल्या कार्यक्रमासाठी निवडलेला आहे.
मला विषय जो देण्यात आलेला आहे तो पंडिता रमाबाईंचा जीवन प्रवास, त्यांचं जीवन आणि त्यांचं साहित्य. परंतु मी हा विषय वेगळ्या पद्धतीने जोडून घेतलेला आहे, कारण पंडिता रमाबाईंच्या जीवनामध्ये एवढ्या घडामोडी झालेल्या आहेत, त्यांचा इतका मोठा प्रवास आहे आणि तो त्यांचा जीवन आणि त्यांचा लौकिक दृष्टिकोनातून केलेला प्रवास, अशा अर्थाने जर आपण बघितलं तर तो जीवन प्रवास मी जोडून घेतलेला आहे. म्हणजे पंडिता रमाबाईंचं लौकिकदृष्ट्या आयुष्य हे 64 वर्षाचं होतं, परंतु डॉक्टर सरोजिनी वैद्य यांनी इतकं एक छान विधान केलेलं आहे की त्या असं म्हणतात की त्यांचं लौकिक जीवन 64 वर्षाचं, परंतु त्यांचा एकूण जो जीवन प्रवास आहे तो वैदिक काळापासून तर आधुनिक काळापर्यंतच्या अशा प्रकारचा त्यांचा हा जीवन प्रवास आहे. किती मोठा कालखंड त्यांच्या जीवनाने व्यापलेला आहे आणि हा सगळा कालखंड आपल्या खांद्यावर घेऊन पंडिता रमाबाई मार्गक्रमणा करत राहिलेले आहेत. आणि त्यामुळे त्यांचं एकूणच जे जीवन आहे, एकूणच जो जीवन प्रवास आहे, या जीवन प्रवासाच्या संदर्भात आपण बघितलं तर त्यांच्या साहित्याला, त्यांच्या जीवनाला एक प्रकारचं धार्मिक अशा प्रकारचं मूल्य आहे. आणि त्यांनी 35 पुस्तकं वेगवेगळ्या भाषेमध्ये लिहिलेली जी पुस्तकं आहेत, त्याच्यामध्ये कविता आहेत, त्याच्यामध्ये प्रवास वर्णन आहे, त्याच्यामध्ये ललित गद्य आहे, धार्मिक स्वरूपाचं लेखन आहे. पवित्र शास्त्र हे हिब्रू आणि ग्रीक भाषा शिकून त्यांनी त्याच्यामधून बायबलचं पवित्र शास्त्र म्हणून केलेला हा जो अनुवाद आहे, म्हणजे अनुवादित स्वरूपाचं साहित्य, धार्मिक स्वरूपाचं साहित्य. आणि वेगवेगळ्या भाषांमध्ये, मराठीत तर त्यांनी लिहिलेलंच आहे, मराठी, इंग्रजी, हिंदी, वेगवेगळ्या भाषेमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा, 7-8 अशा स्वरूपाच्या भाषा तर त्यांना येतच होत्या, परंतु त्याच्याही पलीकडे असं एका ठिकाणी वाचायला मिळालं की त्यांना 15 भाषा येत होत्या आणि त्या भाषांमधलं त्यांचं वाचन होत होतं आणि त्या भाषेमध्ये त्या लिहित सुद्धा होत्या. आणि त्यामुळे पंडिता रमाबाईंच्या साहित्यावर बोलणं, त्यांच्या जीवनावर बोलणं, त्यांचा जीवनपट इतका व्यापक आहे आणि इतका संघर्षपूर्ण आहे की त्याच्यावर एका तासामध्ये बोलणं किंवा थोडक्यामध्ये बोलणं काहीही असेल, पण तरी सुद्धा ही फार मोठी जबाबदारी आहे असं मला वाटतं. आणि त्यांनी जो संघर्ष केलेला आहे तो आपल्याला शब्दात मांडताना सुद्धा आपली खूप दमछाक होताना आपल्याला दिसते. किंवा मला स्वतःलाही असं वाटतं की त्यांच्याविषयीचं लेखन करत असताना आणि त्यांच्याविषयी बोलत असताना आपलीच दमछाक होते, कारण इतका मोठा प्रवास या बाईंनी कसा केला असेल, आपण थक्क होऊन जातो. पंडिता रमाबाईंच्या जीवनाचा विचार करत असताना म्हणजे 1958 ते 1922 म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीचा जो कालखंड होता, त्या कालखंडामधलं हे त्यांचं आयुष्य आहे. आणि या आयुष्यामध्ये त्यांनी त्यांचं कार्य आणि त्यांचं एकूणच आयुष्य, त्या ज्या काळात त्यांनी कार्य केलं ते गौरविलं गेलेलं आहेच, परंतु विवादपूर्ण अशा प्रकारचं सुद्धा हे आयुष्य आहे. आणि म्हणूनच आता जे सांगितलं गेलं की विस्मरणात जाण्याचा जो भाग आहे तो स्वातंत्र्यानंतरचा जो कालखंड आहे, त्या काळामध्ये नवीन विचाराचे, परिवर्तनाचे वारे वाहायला लागले. आणि त्यामुळे सगळ्याच समाज सुधारकांच्या संदर्भामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये असलेल्या लोकांच्या संदर्भामध्ये पुन्हा नव्याने आकलन काही मांडायला लागलेले आहेत. परंतु मधल्या काळामध्ये म्हणजे पंडिता रमाबाईंचा जो कालखंड आहे, या कालखंडानंतर म्हणजे 1922 नंतर आपल्याला असं दिसून येतं की हे विस्मरण झालेलं आहे. आणि स्वातंत्र्याच्या नंतरचा जो कालखंड आहे त्या कालखंडामध्ये हे त्यांचं आयुष्य थोड्याफार प्रमाणामध्ये पृष्ठभागावर यायला लागलं, त्याची चर्चा व्हायला लागली. आणि आपण बघतो आहोत की 1975 मध्ये जेव्हा आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून जाहीर झालं,
आणि 1975 ते 1985 पर्यंत महिला दशक म्हणून साजरं केलं. त्यावेळेला स्त्रियांच्या कार्याचा म्हणजे पुनर्वाचन, पुनर्लेखन, इतिहासाचं पुनर्लेखन वगैरे अनेक प्रकल्प घेतले गेले आणि त्यामुळे पंडिता रमाबाईंच्या जीवनाला एक वेगळी पुन्हा एक कलाटणी मिळालेली आपल्याला दिसते. कारण त्या सुधारणावादी कार्याचा अग्रदूत म्हणून मग त्यांची कुठेतरी आपल्याला नोंद खूप ठाशीवपणे मांडताना आपल्याला दिसते. यामध्ये एक अतिशय महत्वाचं कार्य झालेलं आहे. ते कार्य असं आहे की श्यामसुंदर आढावांचं नाव मला इथे घ्यावंसं वाटतं, कारण श्यामसुंदर आढावांनी पंडिता रमाबाईंचं खूप साहित्य त्यांच्याकडे संग्रहित होतं. विशेष म्हणजे मिस मेरी लुसिया फुलर बाईंनी त्यांना सिस्टर जिराल्डीनने पंडिता रमाबाईंची पत्र दिलेली होती. त्यांचा जो पत्रव्यवहार झालेला होता इंग्लंड अमेरिकेमध्ये असताना आणि त्याच्यानंतरही, तर ती सगळी पत्र जी होती ती फुलरबाईंना सिस्टर जिराल्डीनने दिलेली होती. आणि फुलरबाईंनी त्या 1965 मध्ये मरण पावल्या, पण त्याच्या आधी त्यांनी श्यामसुंदर आढावांच्याकडे ही सगळी पत्र सुपूर्द केली आणि त्यांनी श्यामसुंदर आढावांनी त्याचं इतकं चांगल्या पद्धतीने जतन केलं. अनेक प्रकारचं साहित्य होतं आणि हे सगळं साहित्य त्यांनी डॉक्टर सरोजिनी वैद्य यांच्या मदतीने आणि काही संशोधकांच्या मदतीने महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाकडे दिलं. आणि हे साहित्य, त्यांची पत्र, त्यांची अनेक पुस्तकं जी दुर्मिळ झालेली होती त्या काळामध्ये, ही सगळी पुस्तकं साहित्य संस्कृती मंडळाने पुनर्मुद्रित केलेली आहेत, पुन्हा छापलेली आहेत. त्यामुळे आपल्याला श्यामसुंदर आढावांनी नंतर ते पोस्टामध्ये नोकरीस होते आणि त्यांनी पंडिता रमाबाईंच्या स्टॅम्प भारत सरकारने काढावा म्हणून खूप प्रयत्न केले. हे तर मोठं काम झालंच, परंतु त्याचबरोबर आपल्याला असं दिसून येईल की जे संशोधक पंडिता रमाबाईंच्यावर काम करत होते, अभ्यास करत होते, जे लोक कादंबऱ्या लिहित होते, जे लोक कथा किंवा त्यांना साहित्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करत होते, त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचं लेखन करत होते पंडिता रमाबाईंच्यावर, त्या सगळ्यांना श्यामसुंदर आढावांनी ते सगळं साहित्य उपलब्ध करून दिलं. आणि त्यामुळे विविध प्रकारचं लेखन या काळामध्ये, म्हणजे हे जे महिला दशक आपण सांगतो त्या दशकामध्ये आणि त्याच्यानंतरही प्रसिद्ध झालेलं आहे. आणि त्यामुळे एकूणच चर्चेमध्ये मोकळं वातावरण निर्माण झालं आणि त्यांच्या जीवन कार्याला समाज मनामध्ये पुनश्च एकदा, जरी पंडिता रमाबाईंच्या मुक्ती मिशनमध्ये काम चाललेलंच होतं, पण तरी सुद्धा त्यांच्या कार्याला आणि त्यांच्या जीवनाला पुन्हा उजाळा मिळालेला आहे असं आपल्याला दिसतं. याच्या नंतरचा कालखंड जरी आपण बघितला तरी आपल्याला असं दिसून येतं की पंडिता रमाबाईंनी एक संपूर्ण कालखंड आपल्या एक खांबी तंबू अशा प्रकारचा, एक खांबी अशा प्रकारचं त्यांनी आपल्या खांद्यावर हे सगळं हा भार त्यांनी घेतला. परंतु त्यांनी ती काळाची आव्हानं स्वीकारलेली होती. म्हणजे त्यांच्या नावामध्ये कसा, त्यांच्या नावामध्ये सुद्धा तो प्रवास झालेला आहे हे आपल्याला दिसून येतं की आधी त्या रमा डोंगरे होत्या, त्यानंतर त्या पंडिता रमाबाई सरस्वती झाल्या, त्यानंतर त्या रमाबाई डोंगरे मेधावी झाल्या आणि नंतर मेरी रमा झाल्या. हा सुद्धा एक त्यांच्या जीवनाचा मोठा पल्ला आहे, प्रवास आहे. आणि त्यांची सारी जीवनाची बैठक तर हिंदू धर्म आणि तत्वज्ञानावर, संस्कृतीवर झालेली होती. परंतु ख्रिस्ती धर्म स्वीकारानंतर सुद्धा त्यांच्या आहार विहारामध्ये आणि त्यांच्या पोशाखामध्ये काही फरक पडलेला आपल्याला दिसला नाही. परंतु तरी सुद्धा हिंदू धर्मीयांनी त्यांना स्वीकारलं तर नाहीच, परंतु ख्रिस्ती झाल्यानंतर ख्रिस्ती धर्माधिकाऱ्यांचं, विविध पंथीय अशा प्रकारचे जे ख्रिस्ती धर्माधिकारी होते त्यांचं अधिपत्य त्यांनी स्वीकारलं नाही, म्हणून ख्रिस्ती समाजानेही त्यांना दुर्लक्षित केलेलं आहे. म्हणजे ही फार मोठी शोकांतिका आहे.
की दोन्ही बाजूनी, परंतु त्यामुळे एक पुन्हा असं दिसून आलेलं आहे की पंडिता रमाबाईंचं एक ऊर्जस्वल अशा प्रकारचं कार्य आणि त्यांचं उज्ज्वल व्यक्तिमत्व आहे, त्यांचं चारित्र्य जे आहे ते अधिक उजळून निघालं. स्वतंत्र विचाराच्या महिला म्हणून तेव्हापासून, म्हणजे त्याच्या आधीपासूनच आपण बघितलं तर आपल्याला असं दिसेल की त्यांनी आपले विचार आपल्याला जे पटले, आपल्या विवेकबुद्धीला जे पटले ते त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला, ते त्यांनी आचरणात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे असं आपल्याला दिसून येतं. म्हणूनच वि द घाटेंनी म्हटलेलं आहे की नारायण वामन टिळक, रेव्हरंड नारायण वामन टिळक आणि पंडिता रमाबाई यांनी ख्रिस्तालाच हिंदू केलेलं आहे. आणि सरोजिनी नायडूंनी तर पंडिता रमाबाईंच्या नंतर झालेल्या, त्यांच्या मृत्यूनंतर झालेल्या शोकसभेमध्ये त्यांनी सांगितलं होतं की भारतीय संतांच्या मालिकेमध्ये पंडिता रमाबाईंचं स्थान आहे. भारतीय संत त्यांच्या मालिकेमध्ये पंडिता रमाबाईंचं स्थान आहे. त्यामुळे बघा की किती मोठा एक व्यापक अशा प्रकारचा जीवनपट आपल्या पुढे उभा आहे. म्हणजे अगदी ते त्यांच्या बालपणीचा कालखंड जर बघितला तर तुंगभद्रेच्या तुंगा आणि भद्रा या नदीच्या तीरावर त्यांचं जीवन सुरू झालं. त्यांच्या आईवडिलांनी तिथे गुरुकुल स्थापन केलेलं होतं, त्याच्यामधून त्यांचं जीवन सुरू झालं आणि जॉर्डन नदीपर्यंत त्यांचा हा प्रवास झाला. आणि त्याच्यानंतर पुन्हा मुळामुठीच्या तीरावर असलेला पुणे आणि पुण्यामधल्या केडगावपर्यंत, आणि इथे त्यांचं जीवन स्थिरावलेलं आहे. त्यांचा प्रवास म्हणजे एकूण जो प्रवास आहे, मानसिक प्रवास तर त्यांचा चालूच होता, परंतु त्यांचा जो प्रवास आहे किंवा त्यांना एक स्थिरता प्राप्त झाली. अन्यथा त्यांच्या जन्मापासून अगदी 6 महिन्याच्या असतापासूनच त्यांच्या जीवनाला एक स्थिरता अशा प्रकारची प्राप्त झालेली होती. म्हणून त्यांच्या आयुष्याचे आपल्याला 4 टप्पे करावे लागतील. जर आपल्याला त्यांचे एकूणच जीवन आणि एकूण त्यांचा साहित्यिक आणि त्यांचा लौकिक प्रवास जर बघायचा असेल तर हे 4 टप्पे आपल्याला लक्षात घ्यावे लागतील. आणि तो म्हणजे की पहिला टप्पा असा आहे की त्यांचा बालपणीचा कालखंड, तर त्यांना वैधव्य येईपर्यंतचा कालखंड जो आहे हा त्यांच्या चारित्र्याच्या जडणघडणीचा कालखंड होता. त्यानंतर दुसरा टप्पा आहे तो म्हणजे की त्यांचा इंग्लंडचा प्रवास. तिसरा टप्पा आहे त्यांचा अमेरिकेचा प्रवास. आता हा इंग्लंडचा प्रवास आणि अमेरिकेचा प्रवास हा त्यांच्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाचा प्रवास आहे. कारण बालपणीचा कालखंड जो आहे तो आधी आई वडिलांच्या बरोबर, नंतर भावाबरोबर, नंतर पतीबरोबर, नंतर पतीच्या मृत्यूनंतर त्या इथे पुण्यामध्ये आल्या आणि त्यानंतर त्या इंग्लंडचा म्हणजे हे समुद्र पर्यटन जे त्यांनी केलं. त्यामुळे इंग्लंडचा आणि अमेरिकेचा प्रवास हा त्यांच्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाचा आहे, स्वतंत्र निर्णय घेऊन केलेला प्रवास आहे. आणि चौथा टप्पा आहे तो म्हणजे मुक्ती मिशन मधला त्यांचा प्रवास. म्हणजे मुक्ती सदन पासून सुरू झालेला, शारदा सदन पासून सुरू झालेला, आर्य समाज पासून सुरू झालेला, आणि मुक्ती सदन मध्ये आल्यानंतर त्यांनी पुन्हा भारत भ्रमण केलेलं आहे. कारण भारतामध्ये जो दुष्काळ पडलेला होता, या दुष्काळाच्या काळामध्ये त्यांनी बुंदेलखंडापासून गुजरात, तर काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंतचा प्रवास तर त्यांचा आधीपासून झालेला होताच, परंतु हा भारतभराचा वेगळ्या दृष्टिकोनातून आणि लोकांना भेटण्यासाठी, ज्या काळामध्ये अनेक समाजसुधारक लिहित होते, ज्या काळामध्ये अनेक लोक घरामध्ये बसले होते किंवा काही करू शकत नव्हते दुष्काळामध्ये सापडलेल्या लोकांसाठी, त्या लोकांसाठी पंडिता रमाबाई आपल्या घराच्या बाहेर पडून सगळ्या भारतभर भ्रमण करत होत्या आणि लोकांना त्यांच्या जीवनामध्ये उभं करण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे आपण आता त्यांच्या जीवनातला हा जो पहिला टप्पा आहे त्या टप्प्याकडे लक्ष घेतलं तर मला थोडासा हा प्रवास आणि त्यांच्या बालपणामध्ये ज्या काही घडामोडी होत होत्या त्या घडामोडी म्हणजे त्यांच्या भविष्यात होणाऱ्या आयुष्याचं सूचन होतं असं मला वाटतं. ते मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने जोडून घेण्याचा प्रयत्न करते आहे की एक पंडिता रमाबाईंनी इंग्लंडच्या प्रवासामध्येच लिहिलेलं आहे की त्यांचा जीवनाचा प्रवास हा त्या 6 महिन्याची असतापासूनच सुरू झालेला आहे.
की त्यांच्या आईवडिलांनी त्यांना एका बेताच्या टोपलीमध्ये घातलं आणि त्या जंगलातून ते प्रवास करत होते. एका गड्याच्या डोक्यावर ती टोपली दिली आणि तिथून जो त्यांचा प्रवास सुरू झाला तो प्रवास मग कर्नाटक, मद्रास, द्वारका, कच्छ, मारवाड, काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी पायी पायी अशा प्रकारचा केलेला तो सगळा प्रवास जो आहे. तर गंगामूलमध्ये तुंगभद्रेच्या तुंगेच्या तीरावर अनंतशास्त्रींनी गुरुकुल बांधलेलं होतं आणि तिथे काही शिष्य जे त्यांना ते संस्कृत शिकवत होते. त्यामुळे ते सगळे शिष्य त्यांच्या कुटुंबासह तिकडे राहत असताना लक्ष्मीबाई, पंडित रमाबाईंची आई, ही त्या 20-21 कुटुंबांचं सगळं हवं नको ते त्यांना बघत होते. त्यांचं पालनपोषण सगळ्या शिष्यांचं गुरुकुल असल्यामुळे तिकडे त्या करत होत्या. आता हा एक पूर्वसूर आहे पंडिता रमाबाईंच्या जीवनाचा, की पंडिता रमाबाईंनी नंतरच्या आयुष्यामध्ये ज्या वेळेला मुक्ती सदनमध्ये 3,500 महिला आणि बालक आणि अनाथ लोक जेव्हा त्यांनी आणली तेव्हा 3,500 लोकांचं पालनपोषणाची जबाबदारी जेव्हा पंडिता रमाबाईंनी घेतली त्याचं पूर्वसूचन आपल्याला त्यांच्या आई वडिलांच्या या कामामध्ये आहे असं आपल्याला दिसून येतं. मुक्ती मिशनची कल्पना ही मला असं वाटतं की त्यांच्या वडिलांकडून त्यांना मिळाली असावी, कारण मुक्ती मिशन जेव्हा केडगावला ही जागा त्यांना मिळाली त्यावेळेला त्या जागेवर खूप मोठं जंगल होतं आणि ते सगळं साफसफाई करून त्यांनी तो सगळा भाग साफ करून तिकडे एक छोटंसं घर बांधलं. त्यांच्या वडिलांनीही अशा पद्धतीने जंगलातला भाग साफ करून तिथे त्यांनी झोपडी बांधलेली होती की जिथे वाघाचं देखील भय होतं आणि त्यांना खूप भीती वाटायची, पण तरी सुद्धा उघड्यावर अशा प्रकारे ते राहत होते आणि हळूहळू ती झोपडी आणि नंतर मग त्याचं गुरुकुल झालेलं आहे. तर रमाबाईंचं केडगावचं जे मोठं कार्य आहे हे कार्य त्याचं पूर्वसूचन आपल्याला तिकडे दिसते. जेव्हा अनंत शास्त्री हे लक्ष्मीबाईंना संस्कृत शिकवत होते तर त्या काळामध्ये की संस्कृत महिलांना शिकवणं म्हणजे एकूणच स्त्रीला शिकवणं हे निषिद्धच मानलं गेलेलं होतं आणि त्यामुळे त्यांना जलसमाधी घेण्याची वेळ आलेली होती, त्यांना बहिष्कृत केलेलं होतं. आणि अशा वेळेला अनंत शास्त्र्यांनी रमाबाईला त्यांना असं समजलं की आता माझे काही जास्त दिवस आणि त्यांचं खूप वयही झालेलं होतं, त्यामुळे त्यांना असं वाटलं की आता माझे काही जास्त दिवस राहिलेले नाहीयेत आणि म्हणून त्यांनी छोट्या रमेला जवळ घेतलं आणि तिला सांगितलं की नित्य देवाच्या मार्गामध्ये राहा, देवाने तुला निवडलेलं आहे आणि तू देवासाठी देवाची सेवा कर, असं त्यांनी त्या बाल रमेला सांगितलेलं होतं. आता हे किती खरं ठरलं बघा की पंडिता रमाबाई शेवटपर्यंत म्हणजे वेदांच्या अभ्यासापासून किंवा अन्य सगळ्या धर्मग्रंथांचा, हिंदू धर्मग्रंथांचा अभ्यास करत 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 त्या जेव्हा येशूचा स्वीकार करण्यापर्यंत, ख्रिस्ती धर्म स्वीकार करण्यापर्यंत जेव्हा त्यांचं जीवन येऊन ठेपलं तिथे सुद्धा त्यांनी देवाचा मार्ग सोडलेला नाहीये आणि ते त्यांनी शेवटपर्यंत म्हणजे या एका गोष्टीमुळेच पंडिता रमाबाई जास्त दुर्लक्षित ठरतात किंवा त्यांच्यावर टीका केली जाते की त्यांचा आयुष्याचा शेवटचा कालखंड त्यांनी फक्त पवित्र आत्म्याचाच जय जयकार केला. परंतु आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की पंडिता रमाबाईंच्या आयुष्याची त्याची पायाभरणी ही हिंदू धर्मग्रंथावर झालेली आहे आणि त्यांच्या जीवनाची उभारणी ही ख्रिस्ती धर्मावर झालेली आहे आणि त्यामुळे आणि त्यांच्या वडिलांचे शब्द जे आहेत की देवाचा मार्ग तोही देवाचा मार्ग होता, हाही देवाचा मार्ग आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये काही वावगं असं म्हणण्याचं किंवा टीका करण्याचा काही प्रश्नही येत नाही, कारण इतकं कार्य करून आणि इतका देवाच्या नावाचा धावा करण्याचं कारणही तेच आहे, कारण त्या काळामध्ये तिला असं वाटलं की ख्रिस्ती धर्मामध्ये मला फक्त हा ख्रिस्तच त्याचे विचारच मला आधार देऊ शकतात, त्याची करुणा आणि त्याची सहनशीलता जी आहे तीच मला आधार देऊ शकते आणि म्हणून त्यांना त्याचा जय जयकार करावा असं वाटला. तर त्यात गैर काहीच नाहीये, त्याच्यामध्ये काय चुकीचं आहे. तर
म्हणजे त्या एकूण 24 वर्ष हिंदू होत्या आणि त्या 40 वर्ष ख्रिस्ती होत्या. म्हणजे जन्मतः हिंदू होत्या, परंतु त्यांचं सगळं आयुष्यानंतरचं जे आहे हे ख्रिस्ती धर्म विचारांनी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की केवळ बाई ख्रिस्ताचा जय जयकार करत होत्या किंवा ख्रिस्ती धर्माचा उदो उदो करत होत्या म्हणून त्यांच्यावर टीका केली जात होती असं नव्हेच. मला तर नेहमीच असं वाटत आलेलं आहे की त्यांनी दीनदलितांची बाजू घेतली. एक बाई असूनही अनाथ स्त्रियांना आणि जिथे हिंदू धर्मामध्ये स्त्रियांना आणि दलितांना दुय्यम स्थान दिलेलं होतं, नीच स्थान दिलेलं होतं, अशा काळामध्ये बाईंनी त्यांना जवळ घेतलं, एका ब्राह्मण बाईने त्यांना जवळ घेतलं, हे त्या तत्कालीन समाजाला अजिबात पटलं नाही. याच्यामध्ये आपण जर लक्षात घेतलं तर असं दिसून येईल की यामध्ये आपल्याला गोपाळ गणेश आगरकर यांनी त्यांना आधार दिलेला आहे, पण सगळ्यात महत्वाचा आधार दिलेला आहे तो ज्योतिराव फुल्यांनी दिलेला आहे. कारण नंतर त्यांच्या शारदा सदनमधून आगरकर आणि भंडारकर आणि यांनी आपली नावं काढून घेतली विश्वस्त म्हणून, परंतु महात्मा फुल्यांनी प्रत्येक वेळेला पंडिता रमाबाईंना खूप मोठा आधार दिलेला आहे. आणि तो एवढ्याचसाठी आहे, म्हणजे एकदा तर महात्मा फुल्यांनी असं म्हटलेलं आहे की त्या हिंदू धर्मावर व्याख्यानं देत होत्या, त्याच्याविषयी मला काही बोलायचं नाहीये असं महात्मा फुले म्हणाले. पण त्यांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला आणि त्यामुळे त्या दीनदलितांची सेवा करायला लागल्या, हे मला फार विशेष वाटतंय. कारण त्या लोकांच्या तळागाळातील लोकांच्या पर्यंत जाणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे हिंदू धर्मावर दिलेली व्याख्यानं जी आहे ते पंडिता रमाबाईंना जास्त काही समाजाचा अभ्यास त्यांनी केलेला नसेल म्हणून त्यांनी दिलेली असावीत, परंतु त्याच्याही पेक्षा जास्त ते असं म्हणतात की ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला म्हणून तिला आधार देणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की लोकमान्य टिळकांनी खूप मोठ्या प्रमाणावर पंडिता रमाबाईंना बहिष्कृत केलेलं आहे किंवा टीका केलेली आहे. त्यांनी केसरीमधून खूप मोठ्या प्रमाणावर टीका केलेली आहे आणि ती नकारात्मक अशा प्रकारची टीका होती. अशा काळामध्ये आगरकर, लोकहितवादी आणि भंडारकर आणि विशेष करून ज्योतिराव फुले यांनी त्यांना खूप सहकार्य केलेलं आहे. तर त्यांना दुसरा एक महत्वाचा प्रश्न मला इथे असा दिसतोय की त्यांचं बायबलचं जे काम आहे, पवित्र शास्त्राचं जे काम आहे, त्यांनी पवित्र शास्त्र असं म्हटलेलं आहे कारण काही वैज्ञानिक स्वरूपाची सत्य सुद्धा या बायबलमध्ये आहेत असंही रमाबाईंना जाणवलं. सत्य त्यांनी सांगितलेलं आहे की शास्त्रीय अशा प्रकारची सत्यही त्यांना काही जाणवली आणि म्हणून त्यांनी पवित्र शास्त्र असं म्हटलेलं आहे. नाहीतर शास्त्र म्हणजे एक विशिष्ट प्रकारचं सायन्स किंवा शास्त्र अशा पद्धतीचं नाहीये, तर त्याच्यामध्ये काही वैज्ञानिक सत्यता आहे हेही त्यांना दाखवून द्यायचं होतं. तर ज्या वेळेला लक्ष्मीबाईंना संस्कृत शिकवलं त्यावेळेला लोकांनी पुन्हा जेव्हा त्यांना बहिष्कृत केलं, काही धर्म शास्त्रींनी त्यांना जेव्हा बहिष्कृत केलं त्यावेळेला त्यांनी अनंत शास्त्रींनी काय केलं, म्हणजे याचंही बायबलचं किंवा पवित्र शास्त्राचा जो अनुवाद आहे, जे भाषांतर आहे ते पंडिता रमाबाईंनी केलं. त्याचाही पूर्वसूर मला अनंत शास्त्रींच्या कर्तृत्वामध्ये दिसतोय. कारण त्यांनी काय केलं की ज्या वेळेला लक्ष्मीबाईंना ते संस्कृत शिकवायला लागले आणि जेव्हा त्यांच्यावर टीका व्हायला लागली त्यावेळेला त्यांनी सगळं वेद, श्रुती, स्मृती, पुराण याच्यामध्ये स्त्रियांना ज्ञान दिलं पाहिजे या संदर्भातील जी जी काही वचनं होती ती सगळी वचनं एकत्र करून त्यांनी एक मोठा ग्रंथ तयार केला होता. पंडिता रमाबाईंनीच हे दिलेलं आहे. त्या इंग्लंडच्या प्रवासामध्ये त्यांनी जी प्रस्तावना केलेली आहे त्या प्रस्तावनेत त्यांनी सांगितलेलं आहे की हे सगळं त्यांनी लिहिलेलं होतं आणि तो एका गृहस्थांच्याकडे दिला होता आणि त्या गृहस्थांनी पंडिता रमाबाई जेव्हा मागायला गेल्या नंतर खूप वर्षांनी त्यावेळेला त्या गृहस्थांनी त्यांना तो ग्रंथ दिला नाही. तर तो प्रचंड अशा प्रकारचा म्हणजे महाग्रंथ त्यांनी लिहिला होता की स्त्रियांचं स्थान काय आहे आणि स्त्रियांना महत्व कसं दिलं पाहिजे, त्यांना ज्ञान दिलं पाहिजे आणि ज्ञानामुळेच त्यांची मुक्तता होऊ शकेल, शिक्षणानेच त्यांची मुक्तता होऊ शकेल, हे त्यांना दाखवून द्यायचं होतं. तो जो ग्रंथ होता तो मिळाला नाही, परंतु मला असं वाटतं की हे पूर्वसूचन हे पंडिता रमाबाईंचं बायबलचं भाषांतर करण्याचं त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येईल. आणखीन एक पूर्वसूचन मला असं दिसतंय ते म्हणजे बालविधवांसाठी काम करण्याची जी प्रेरणा आहे ती पंडिता रमाबाईंना बालपणातच कुठेतरी त्याचं
त्यांच्या मनामध्ये ते सूचन झालेलं असण्याची शक्यता आहे. कारण एकदा यमुनेच्या तीरावर त्या असताना आई वडील पण होते आणि दुसऱ्या तीरावर त्यांनी बघितलं, यमुनेच्या तीरावर, की एक नवरा आपल्या एक बालिका त्याची पत्नी होती आणि त्या बालिकेला आणि तिची सासू आणि तिचा नवरा खूप मारत होता आणि ती खूप जोरजोराने ओरडत होती. तर तिच्या त्या किंकाळ्या ऐकल्या आणि पंडिता रमाबाईंना, म्हणजे ती तरुण होती त्यावेळेला, आणि त्यावेळेला तिला असं वाटलं की हा काय प्रकार आहे, का नवरा मारतोय, का सासू मारते आहे, आणि एवढी लहानशी मुलगी आहे, विवाहित मुलगी आहे. आणि ती किंकाळी पंडिता रमाबाईंच्या मनामध्ये सतत घुमत राहिली. आणि जेव्हा विधवांसाठी त्यांनी काम केलं तर त्याचंही हे सूचन आहे असं मला वाटतं. हा त्यांचा पहिला टप्पा आहे की त्यांचा जीवन आणि त्यांचा एकूणच प्रवास जो आहे, त्या बालपणापासूनचा जो प्रवास आहे, त्या प्रवासामध्ये आपल्याला हे दिसून येतं. आता परंतु त्याच्यानंतर त्यांचं बिपिन मेधावी यांच्या बरोबर लग्न झालं आणि त्यांचा विवाह हा अनेक बाबतीमध्ये वैशिष्ट्यपूर्ण होता. कारण तो आंतरजातीय विवाह होता, आंतरधर्मीय विवाह होता, तो नोंदणी पद्धतीने केलेला विवाह होता आणि तेही लोकांना त्या काळामध्ये तेव्हा आवडलं नाही. आणि एका दलित पुरुषाबरोबर, तरुणाबरोबर लग्न करणं हे समाजाला मान्य नव्हतं. त्या काळामध्ये ही ब्राह्मण मुलगी होती आणि त्यामुळे त्यांना असं दिसून आलं. परंतु तो हा विवाहही जास्त काळ टिकला नाही की 7-8 महिन्याची मुलगी पदरामध्ये असताना बिपिन मेधावी मरण पावले. आणि त्याच्यानंतर पंडिता रमाबाईंचा जो प्रवास होता, तो प्रवास आता त्यांना सगळा म्हणजे त्या उघड्यावर आल्या. तसं पाहिलं तर त्यांच्या भावाचाही आधी मृत्यू झाल्यामुळे त्यांना कोणाचा आधार राहिला नाही. मग त्यांना बिपिनदास मेधावी भेटले, त्यांच्याबरोबर लग्न केलं. त्यांचाही सहवास जास्त काळ मिळाला नाही आणि पुन्हा हे सगळं त्यांचं जीवन नव्याने सुरू त्यांनी केलं. ते केवळ त्यांना जे ज्ञान प्राप्त झालेलं होतं, त्या म्हणजे अजूनपर्यंत त्या हिंदू होत्या, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे की त्यांना जे ज्ञान प्राप्त झालेलं होतं त्या ग्रंथातून, त्यावरून त्यांना असं वाटलं की, आणि बालविधवांचा तो काळ होता आणि त्यांचं 20व्या-22व्या वर्षी लग्न झालेलं आहे. तर अशा या प्रौढ बाईचं त्या काळामध्ये लग्न झाल्यानंतर आणि तिला वेगवेगळ्या पद्धतीने समाजाची टीका सहन करावी लागली आणि त्या महाराष्ट्रामध्ये आल्या. त्यांना बोलवण्यात आलं. महादेव गोविंद रानडे आणि या प्रभृतींनी त्यांना इथे बोलवलं आणि त्या इथे आल्यानंतर मग त्या इंग्रजी मराठी शिकत होत्या. आणि नंतर मग त्यांचा म्हणजे आता आपण जेव्हा प्रवास म्हणजे त्यांच्या साहित्याच्या संदर्भात मी हे सगळं एकूणच येणारच आहे बोलण्याच्या ओघामध्ये. परंतु त्यांचा इंग्लंडचा प्रवास हे त्यांचं पहिलं पुस्तक आहे. 1883 साली त्या इंग्लंडला गेल्या, बुखारा बोटीवर बसून, आणि छोटीशी त्यांना बाळ त्यांचं म्हणजे त्यांची मनोरमा नावाची मुलगी आणि आनंदीबाई भगत नावाच्या एक त्यांच्या सहकारी यांनी तो प्रवास केला. परंतु तो प्रवास जेव्हा त्या करणार होत्या त्याच्या आधीचा थोडासा भाग आपल्याला असा बघावा लागेल की 1881 मध्ये हंटर कमिशनच्या समोर पंडिता रमाबाईंनी भाषण केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये स्त्रियांना शिक्षणाची आणि विशेषतः वैद्यक शिक्षणाची, डॉक्टर होण्याची किती आवश्यकता आहे समाजाला. कारण अनेक महिला त्या काळामध्ये बाळंतपणामध्ये, गरोदरपणामध्ये मरत होत्या आणि ते फार त्यांचं जीवन खूप धोक्याचं झालेलं होतं. अशा काळामध्ये पंडिता रमाबाईंनी शिक्षणाचं महत्व हंटर कमिशन पुढे जेव्हा केलं, तेव्हा हंटर कमिशनच्या लोकांनी, त्या समितीने, त्यांना असं वाटलं की पंडिता रमाबाई ही एक चांगली कार्यकर्ती आहे आणि त्याच्यामुळे समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर जागृती होईल. म्हणून हंटर कमिशनच्या लोकांनी इंग्लंडमध्ये पंडिता रमाबाई तिथे जाण्याच्या आधी भाषणही केलेलं होतं. त्यांच्या भाषणाचा विषयच होता की रमाबाई, की भारतामध्ये एक संस्कृत जाणणारी आणि इतकी विद्वान विदुषी पंडिता रमाबाई सरस्वती असं संबोधली गेलेली त्या काळामध्ये ही बाई समाजामध्ये प्रबोधन करते आहे, हेच त्यांना खूप विशेष वाटलं. आणि त्यामुळे त्यांनी काय केलं की त्यांची अनेक ठिकाणी व्याख्यानं झालेली होती
तर त्यांनी जेव्हा इंग्लंडला जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला त्यांनी स्त्री धर्मनीती नावाचं पुस्तक लिहिलं. कारण त्यांनी जी स्त्रियांच्या संदर्भात स्त्रियांचं महत्व पटवून देणारी जी व्याख्यानं केलेली होती ती सगळी व्याख्यानं त्याच्यामध्ये एकत्रित केली आणि त्या पुस्तकाच्या प्रती ब्रिटिश सरकारने विकत घेतल्या होत्या. त्यामुळे तिच्या इंग्लंडला जाण्याच्या प्रवासाचा बराचसा खर्च तिला मिळाला आणि अन्य खर्च तिने तिच्या पद्धतीने उभा केला. तर पहिलं पुस्तक तिचं इंग्लंडच्या प्रवासाला निघण्याआधी लिहिलं होतं ते म्हणजे स्त्री धर्मनीती. आता याच्यामध्ये स्त्रियांनी जन्मापासून तर त्यांच्या एकूणच वैवाहिक जीवनामध्ये विधवा झाल्यानंतर किंवा एकूण आपल्या व्यवहारामध्ये कसं वागायला पाहिजे याची बारीक बारीक अशा प्रकारची त्यांची निरीक्षणं नोंदवलेली आहेत. तर मग त्या जेव्हा त्यांनी हा निधी उभा केला आणि त्या इंग्लंडला जायला निघाल्या तेव्हा महाराष्ट्रातील म्हणजे त्या काळामधला महाराष्ट्र त्या महाराष्ट्रातील लोकांनी विविध अडथळे निर्माण केले. ते अडथळे असे होते की ही बाई इतकी अशक्त आहे, ती कशी काय जाणार, इतकी लहान मुलगी घेऊन ती कुठे चालली, समुद्र पर्यटन करणं निषिद्ध आहे आणि तिकडे जाऊन या बाईला इंग्रजी येत नाही आणि तिकडे जाऊन ती काय करणार आहे, तिकडे जाऊन ती राहणार कोणाबरोबर, तिला आई वडील नाहीत, तिला भावंड नाहीत, तिला नवरा नाही आणि एकटी बाई राहणार कुठे. वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. परंतु पंडिता रमाबाईंचं इंग्लंडचा प्रवास लिहिण्याचं कारण हे प्रश्न आहेत, हे अडथळे आहेत की हे जे प्रश्न उपस्थित केले त्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी म्हणून त्यांनी आपल्या एका मित्राला पत्र लिहिलं केळकर नावाच्या आणि त्या पत्राचा पहिला त्या इंग्लंडच्या प्रवासाचा पहिला भाग जो आहे तो त्यांनी उपस्थित केलेल्या लोकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरं दिलेली आहेत आणि दुसरा भाग जो आहे तो एकूणच प्रवासाचं आणि बोटीवरचं जीवन कसं आहे हे त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून हे पत्र स्वरूप अशा प्रकारचं लेखन जे आहे हे 1883 मध्ये प्रसिद्ध झालेलं आहे. म्हणजे एक गोष्ट याच्या संदर्भात चर्चा करण्याआधी मला एक गोष्ट सांगितली पाहिजे की मराठी साहित्याच्या इतिहासामध्ये पहिलं प्रवास वर्णन म्हणून गोडसे भटजींचा माझा प्रवास हे प्रवास वर्णन समजलं जातं. आता त्यांचं माझा प्रवास हे 1907 मध्ये प्रसिद्ध झालेलं आहे आणि पंडिता रमाबाईंचा माझा प्रवास हे माझा इंग्लंडचा प्रवास हे 1883 मध्ये प्रसिद्ध झालेला आहे. तरी सुद्धा मराठी साहित्याने त्याची दखल घेतली नाही आणि त्याचं कारणही मला असं वाटतं की गोडसे भटजींच्या पुस्तकामध्ये बंडाचा 1857च्या बंडाचा सगळा इतिहास आलेला आहे आणि वसाहतवाद्यांच्या विरोधातलं अशा प्रकारचं लेखन आहे. स्वाभाविकच आहे कारण आणि ते लिहिणंही आवश्यकच होतं. परंतु पंडिता रमाबाईंच्या इंग्लंडचा प्रवासमध्ये वसाहतवाद्यांचं की तिकडे गेल्यानंतर माझ्यामध्ये कशी प्रगती झाली आणि विशेष म्हणजे तिकडे गेल्यानंतर ते ख्रिश्चन झालेल्या होत्या, ख्रिस्ती झालेल्या होत्या, ख्रिस्ती धर्म स्वीकार केलेला होता आणि त्यामुळे त्यांच्या प्रवास वर्णनाची दखल घेतली जात नाही, अजूनही तशी घेतली जात नाही. परंतु आपल्याला हे आता पुन्हा हे ठासून मांडण्याची फार आवश्यकता आहे. कारण जेव्हा महिला वर्षाचा मी उल्लेख जो केला त्या काळामध्ये इतिहासाचं पुनर्वाचन झालं. त्याच्यामध्ये स्त्रियांचं लेखन जे होतं की जे दडपलं गेलेलं होतं. तर मला असं वाटतं की पंडिता रमाबाईंच्या प्रवास वर्णनाचा उल्लेख इतकं ललितरम्य अशा स्वरूपाचं हे प्रवास वर्णन आहे आणि प्रवास वर्णनाचा उत्तम अशा प्रकारचा नमुना आहे. खरं म्हणजे प्रवास ललित लेखन हे ललित गद्य असं जर आपण म्हटलं तर ते खूप लवचिक असा वाङ्मय प्रकार आहे. त्याच्यामध्ये पत्रलेखन येतं, त्याच्यामध्ये ललित गद्य येऊ शकतं, त्याच्यामध्ये आत्मकथनपर लेखन येऊ शकतं. विविध अत्यंत लवचिक असा वाङ्मय प्रकार असल्यामुळे पण त्या सर्वांमध्ये पंडिता रमाबाईंचा इंग्लंडचा प्रवास हे परदेश प्रवासाचं पहिलं पुस्तक म्हणूनही त्याचा उल्लेख झाला पाहिजे आणि प्रवास वर्णन मराठी साहित्यातलं म्हणूनही त्याचा उल्लेख होण्याची फार आवश्यकता आहे आणि ते एका बाईने लिहिलेलं प्रवास वर्णन आहे म्हणून त्याची दखल घेण्याची फार आवश्यकता आहे. या प्रवासाच्या संदर्भात त्यांनी असं म्हटलेलं आहे की 27 दिवसांचा त्यांचा प्रवास होता
आणि या 27 दिवसाच्या प्रवासामध्ये त्यांना कित्येक दिवस उपवास घडला, कारण सतत हलत असायची, त्यांना उलट्या व्हायच्या, त्यांना जेवण जायचं नाही, जेवण व्यवस्थित नव्हतं. हा एक भाग होता. आणि नंतर त्या जेव्हा इंग्लंडला पोहोचल्या आणि त्याच्यानंतर त्या कॉन्व्हेंटमध्ये राहिल्या सिस्टरांच्या बरोबर सेंट मेरीज होममध्ये, आणि मग त्यांनी जी प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत की ते इंग्लंडच्या प्रवासामध्ये आलेलं आहे की समुद्र पर्यटन करणं निषिद्ध आहे वगैरे, हा भागच नाहीये की परदेशातले अनेक लोक आणि महिला प्रवास करत आहेत, त्यांना काहीच होत नाही. दुसरं म्हणजे की त्यांनी सांगितले की ही बाई अशक्त आहे, इतकी हाडकुळी अशा प्रकारची बाई आहे, ती कसा प्रवास करणार. तर ती असं म्हणते की माझी अशक्तता ही रोगमूलक अशक्तता नाही. अनेक लोक प्रवास करतायत आणि त्याच्यामध्ये आपल्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत नाही. ज्याला ज्ञानाची आस आहे त्याने प्रवास करायला पाहिजे. हा प्रश्न अशा पद्धतीने तिने प्रश्नांची उत्तर, म्हणजे त्यांनी खूप सविस्तर अशा प्रकारची ती उत्तरं दिलेली आहेत. मुलीच्या संदर्भात त्यांनी म्हटलेलं की इतक्या लहान मुलींना घेऊन ही बाई कुठे चालली आहे. तर त्यांनी सांगितलं की मी माझ्या मुलीला काही इथे ठेवली तर कावळा घेऊन जाईल, किंवा जमिनीवर ठेवली तर तिला उंदीर घेऊन जातील, अशा पद्धतीने मी तिला वाढवलेलं नाहीये. तर प्रतिकूल परिस्थितीची समायोजन करत मी जगलेले आहे आणि मी माझ्या मुलीला वाढवते आहे. नंतर तिने असं म्हटलं की ही एकटी बाई जाऊन तिथे राहणार कुठे, आणि परदेशामध्ये इंग्रजी येत नाही. तर तिने म्हटलं की भाषेचा प्रश्नच नाहीये. आम्ही बोटीवरून प्रवास करत असताना आम्हाला असं दिसून आलं की वेगवेगळ्या देशातले लोक प्रवास करत होते, बाया प्रवास करत होत्या आणि ते एकमेकांशी बोलत होते आणि ते आम्हाला समजत होतं. तर भाषा ही म्हणजे भावनेत त्यांची भावना काय आहे ती त्यांच्या चेहऱ्यावरून कळत होती आम्हाला, आणि त्यामुळे त्यांची भाषा येण्याची आवश्यकताच नाहीये. तिथे जाऊन आपण ती भाषा शिकू शकतो. आणि अभ्यास करणं हे त्यांचं उद्दिष्ट असल्या कारणाने त्याच्याशी संबंधित अशा पद्धतीने त्यांनी हे सगळं लिहिलेलं आहे. या संदर्भामध्ये मला फक्त पंडिता रमाबाईंच्या पुस्तकामधलं माझा प्रवास, हे तिचं जे माझा इंग्लंडचा प्रवास, याच्यामध्ये तिची भाषा किती सुंदर, किती ललितरम्य, आणि तिची प्रतिभा काय होती बघा. की तिने खवळलेल्या समुद्राचं जे वर्णन केलेलं आहे ना, त्याच्यामध्ये तिने असं लिहिलेलं आहे की एखाद्या वेळेस आकाश निरभ्र असले म्हणजे असंख्य नक्षत्रे दिसू लागत, त्यावेळेस यमुनेच्या नील जलप्रवाहात भक्तांनी वाहिलेली शुभ्र जाईची फुले चोहोकडे पसरलेली आहेत की काय, असं वाटत असे. म्हणजे किती बघा की हिंदू धर्माचा, धर्मग्रंथांचा तिच्या मनावर जो ठसा होता तो तिच्या भाषेतून आणि तिच्या भावनेतून व्यक्त झालेला आहे. आणि नंतर मग तिने असं म्हटलेलं आहे की एक समुद्र जसा बाहेर खवळलेला आहे तसाच एक समुद्र माझ्या मनात सुद्धा खवळलेला आहे, कारण तिच्या मनात इतके विचार येत होते आणि तिला असं वाटत होतं की हे सगळे मी कशासाठी चालली आहे, लोक माझ्यावर इतकी टीका का करतायत, आणि याच्यामधून आता मला काय, याच्यातून माझं काय निष्पन्न काय होणार आहे, माझं व्यवस्थित होईल किंवा नाही. पण परमेश्वरावर विसंबून, आणि तोपर्यंत बघा की समुद्र प्रवासात असतानाही अजून तिने धर्मस्वीकार, ख्रिस्ती धर्मस्वीकार केलेला नाहीये. आणि तिकडे गेल्यानंतर वॉन्टेज सिस्टरांना तिने सांगितलं की मी तुमच्या बरोबर इथे राहते, पण मी तुमचा मिंधेपणा नाही स्वीकारणार. तुम्ही माझं पालन पोषण इथे काही महिन्यासाठी करत असाल, पण तुम्ही असं म्हणाल की मी धर्मांतर करीन किंवा काय, तर असं नाही, असंही त्यांचं बोलणं झालेलं होतं. पण मग त्यांनी तिकडे त्या सिस्टरांची सेवा कार्य बघितली. अगदी मरणोन्मुख अशा एका सिस्टरांशी त्या ज्या सगळ्या नन्स ज्या इतक्या प्रेमाने बोलत होत्या आणि तिला तिचं जीवन सुसह्य होण्यासाठी इतका प्रयत्न करत होत्या. आणि त्यावेळेला पंडिता रमाबाईंना वाटलं की अरे, भारतामध्ये काय परिस्थिती आहे आणि इथे काय परिस्थिती आहे, आणि या बाया कशासाठी करतायत, तर या बाया ख्रिस्ताच्या वचनाप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि म्हणून ती तिथे हिब्रू शिकायला लागलेली होती, तिथे इंग्रजी शिकायला लागलेली होती, आणि त्यांच्या कार्याचा त्यांना परिचय झाला आणि त्यांनी अक्षरशः 3 महिन्यामध्येच धर्मांतर केलं. मार्चमध्ये गेल्या होत्या, एप्रिलमध्ये पोहोचल्या 27 दिवसांनी, आणि त्यांनी सप्टेंबरमध्ये 1883च्या त्यांनी धर्मांतर, ख्रिस्ती धर्म स्वीकार केला. धर्मांतर असं म्हणण्यापेक्षा ख्रिस्ती धर्म त्यांनी स्वीकारलेला आहे. आणि नंतर मग त्यांच्यामध्ये जे परिवर्तन झालं ते फार महत्वाचं आहे.
पण सिस्टर जिराल्डीनचं एक पत्र आहे आणि त्या पत्रामध्ये सिस्टर जिराल्डीनने लिहिलेलं आहे की त्या काळामध्ये म्हणजे ज्या काळात धर्मांतर झालं आणि पंडिता रमाबाई खूप वाचन करत होत्या, तर त्या वाचन करत असताना त्यांना असं दिसून आलं की पंडिता रमाबाईंना की त्यांनी एक त्यांच्या वाचनात एक हॅरिएट टबमन नावाच्या एका बाईने तिचं चरित्र वाचनात आलं आणि तिने 300 निग्रो गुलामांना मुक्त केल्याचं काम त्याच्यामध्ये तिने वाचलं. आणि ते वाचल्यानंतर पंडिता रमाबाईंना असं वाटलं की अरे हे काहीतरी विशेष आहे, एवढ्या 300 गुलामांना आणि निग्रोंना ती ही बाई मुक्त करते आहे, हे खूप मोठं काम आहे. आणि बघा की तोच मुक्तीचा विचार तिला बायबलमध्ये मिळाला आणि ते तिचं धर्मांतर आणि तिचं ते सेवा करण्याचं तिने जे व्रत घेतलं ते सगळं या तिच्या वाचनामध्ये आणि ती सेवा कार्य जी त्या सिस्टरांची बघितली त्याच्यामध्ये आहे हे आपल्याला दिसून येईल. आणि म्हणून आपल्याला पंडिता रमाबाईंच्या म्हणजे स्त्री धर्मनीती आपण बघितलं, पण त्याच्याही आधी मला सांगायचंय की पंडिता रमाबाईंचं जे एकूण साहित्य आहे त्या साहित्याचा जर आढावा घेतला तर आपल्याला असं दिसून येईल की त्यांचं पहिलं जे लेखन आहे हे संस्कृत मधलं आहे, ते म्हणजे देववाणी परिदेवितम, ते 1881 मध्ये प्रसिद्ध झालेलं आहे. ते त्यांचं पहिलं पुस्तक आणि त्याच्यात मातृभाषा, तिची मातृभाषा संस्कृत असल्या कारणाने आणि सगळे धर्मग्रंथ संस्कृतमध्ये असल्या कारणाने तिने संस्कृत भाषेची महती त्याच्यामध्ये गायलेली आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्या आईला आपण म्हणजे भाषा आपली आई आहे आणि त्या आईपासून आपण दुरावा साधणं योग्य नाही हे त्यांनी सांगितलेलं आहे. दुसरं त्यांचं पुस्तक आहे ते म्हणजे वेदांत सार नावाचं त्यांचं पुस्तक आहे आणि ते हिंदी वेदांत सार हिंदीमध्ये तिने अनुवादित केलेलं आहे. कारण ते संस्कृतमध्ये असल्या कारणाने तिला हिंदीमध्ये भारतीय लोकांसाठी, सामान्य लोकांना कळावं म्हणून की ज्यांना संस्कृत कळत नाही त्यांच्यासाठी तिने ते केलेलं आहे आणि ते 1883 मध्ये प्रसिद्ध झालेलं आहे. त्याच्यानंतर 1882 मध्ये स्त्री धर्मनीती आपण पाहिलं. नंतर 1883 मधलं त्यांचं इंग्लंडचा प्रवास हे पुस्तक आहे आणि 1883 मध्ये ते 86 पर्यंत रमाबाई या इंग्लंडमध्ये होत्या आणि 1886 मध्ये आनंदीबाई जोशी या त्यांच्या दूरच्या मावस बहीण लागत होत्या आणि त्यामुळे त्यांचं पदवीदान, कारण त्या डॉक्टर झाल्या आणि त्यांचा पदवीदान समारंभ होता आणि म्हणून त्यांना तिथे बोलवण्यात आलं. मॅडम बॉडले म्हणून ज्या होत्या त्यांना तिकडे बोलवलं आणि त्यामुळे त्या तिकडे गेल्या. म्हणजे 2.5 वर्ष त्या इंग्लंडमध्ये होत्या आणि त्याच्यानंतर त्यांनी स्वतंत्र निर्णय घेतला आणि त्या अमेरिकेला गेल्या. तर मग त्या इंग्लंडमध्ये गेल्यानंतर इंग्लंडमधून अमेरिकेत गेल्यानंतर त्यांनी 1886 मध्ये गेल्या आणि 1887 मध्ये त्यांनी इंग्रजी पुस्तक लिहिलं, द हाय कास्ट हिंदू वुमन नावाचं त्यांनी पुस्तक लिहिलं. त्यानंतर 1889 मध्ये त्यांनी युनायटेड स्टेट्सची लोकस्थिती आणि प्रवास वृत्त नावाचा प्रवास वर्णन लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर सगळी पुस्तकांची मालिकाच तयार झालेली आहे. 1892 मध्ये त्यांनी क्रमिक पुस्तकं लिहिली, महिलांना शिक्षण घेता यावं म्हणून क्रमिक पुस्तकं त्यांनी स्वतः तयार केली. इंग्लंड आणि अमेरिकेमध्ये असताना त्यांनी तिकडेच काही ती पुस्तकं जुळवून आणलेली होती आणि छपाई करता येत नव्हती म्हणून ती सगळी जुळवून आणलेली होती आणि मग भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी ती क्रमिक पुस्तकं हिंदुस्थानमध्ये ते तत्कालीन आल्यानंतर त्यांनी ती पुस्तकं तयार केली. आणि 1900 मध्ये त्यांनी फॅमिन एक्सपिरियन्सेस इन इंडिया म्हणजे दुष्काळाचं वर्णन, हा सुद्धा एक प्रवासच होता त्यांचा आणि त्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे आणि ते इंग्रजीमध्ये लिहिलेलं आहे. त्यानंतर इसुजी के गीत त्यांनी हिंदीमध्ये लिहिलेलं आहे आणि नंतर खूप धार्मिक पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत आणि ही साधारणपणे 20 ते 25 अशी छोटी छोटी अशा प्रकारची धार्मिक स्वरूपाची पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. मी किती सोसू, रोजचा उजेड अशा सारखी काही पुस्तकं आहेत. त्याच्यानंतर त्यांनी बायबलचा भाषांतर करायला घेतलेलं होतं आणि म्हणून त्यांनी इब्री व्याकरण, कारण त्या हिब्रू शिकल्या आणि ग्रीक म्हणजे मुळातच आपल्याला
जर बायबलचं भाषांतर करायचं असेल तर त्याला भारतीय संकल्पना लागता कामा नयेत, कारण त्यांचा अर्थ खूप वेगळा होतो. आणि म्हणून त्यांनी की तो सगळा संदर्भ संस्कृत आणि हिंदू धर्माचा सगळा लेप काढून टाकण्यासाठी म्हणून बायबलचा मुळातच अभ्यास करण्यासाठी ते हिब्रू भाषा शिकल्या आणि नंतर त्याच्यावरून त्यांनी इब्री व्याकरण लिहिले. 1908 मध्ये त्यांचं इब्री व्याकरण नावाचं पुस्तक तयार झालं. आणि ग्रीक शिकल्या आणि इंग्रजी या सगळ्या भाषांमधून त्यांनी बायबलचा अभ्यास करत 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 मग त्यांनी ते मराठीमध्ये आणलं. त्या संदर्भात म्हणजे मी नंतर बोलते, पण आता हा संदर्भ आलेला आहे म्हणून पवित्र शास्त्रातील गीतांचा त्यांनी हिब्रू मधून अनुवादित केलेली आहेत, म्हणजे भाषांतरित केलेली आहेत. आणि बायबलमधले अनेक संदर्भ जे आहेत की म्हणजे त्या देवाचा, येशूला देवाचा पुत्र असं म्हणत नाहीत, कारण पुत्र पुंग नावाचा नरक आहे, त्या नरकातून जो तारण करतो असं जे वेदामध्ये धर्मग्रंथात सांगितलेलं आहे, हिंदू धर्मग्रंथामध्ये, तो मुलगाच आपल्या आई वडिलांचं तारण करतो असं म्हटलेलं आहे. म्हणून पुत्र असं देवाचा पुत्र त्याच्यासाठी नाही आला, तर तो नरकाचा संदर्भ तिकडे लागू नये आणि फक्त पुरुषच तारण करतो असं नाही, तर ख्रिस्ताने तारण केलं, ख्रिस्त पुरुष होता हा भाग वेगळा आहे, परंतु तरी सुद्धा की तिने देवाचा मुलगा असं म्हटलेलं आहे, पण पुत्र हा संदर्भ पंडिता रमाबाई वापरत नाही किंवा परमेश्वर हा शब्द वापरत नाही, तर ती यहोवा हा शब्द वापरते. तर तो हे सगळे बारीक बारीक असे अनेक संदर्भ आपल्याला दिसतील की किती काटेकोरपणाने आणि किती चिकित्सकपणाने, म्हणजे तिच्या वडिलांनी अनंत शास्त्रींनी ज्याप्रमाणे सगळी वचन स्त्रियांच्या संदर्भात, शिक्षणाच्या संदर्भातली की तिला ज्ञान दिलं पाहिजे या संदर्भातली जी वचनं काढली होती, त्या वचनांचा इतका चिकित्सक अभ्यास केलेला होता आणि तो रक्तातला गुण जणू काही पंडिता रमाबाईंनी इथे बायबलचा अभ्यास करताना आणि त्याचं भाषांतर करताना त्याचा सगळा उपयोग केलेला आहे असं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर मुक्ती प्रेयर बेल्स हे त्यांचं मुखपत्र, मुक्ती मिशनचं, मुक्ती सदनचं मुखपत्र होतं. आता त्यांनी प्रेयर बेल असं म्हटलेलं आहे, तर बेल हा जो संदर्भ आहे तो संदर्भ लक्षात घेतला पाहिजे की त्या जेव्हा फिलाडेल्फियाला गेल्या होत्या पंडिता रमाबाई, म्हणजे अमेरिकेमध्ये गेल्या होत्या, त्यावेळेला फिलाडेल्फियाला त्यांनी अमेरिकेच्या स्वातंत्र्याची ती घंटा जी आहे ना त्याला तडा गेलेला आहे, तर ती तिकडे बघितलेली होती आणि त्यांना तिकडे असं एकदम असं जाणवलं की ही जी स्वातंत्र्याची घंटा आहे की लोकांना जाग करण्यासाठी ही घंटा वाजवलेली आहे आणि म्हणून त्याला तडा गेला. तो त्याची काही वेगळी कारणं असू शकतील, परंतु तिने ते मुक्ती प्रेयर बेल म्हणताना तिने आपल्या मुखपत्रावर त्या अमेरिकेतल्या त्या बेलचा, त्या स्वातंत्र्य घंटेचा चित्र लोगो ठेवलेला आहे. हे पण विशेष आहे. आणि तिची न्यूज लेटर्स आणखीन प्रसिद्ध होत होती मुक्ती सदनमधून. नंतर लेटर्स अँड करस्पॉन्डन्स ऑफ पंडिता रमाबाई, हे मी आधीच सांगितलं की श्यामसुंदर आढावांच्याकडे हे सगळी पत्र मुळामध्ये लिहिलेली, हस्ताक्षरामध्ये असलेली सिस्टर जिराल्डीनने फुलरबाईंना दिली आणि फुलरबाईंनी आढावांना दिली आणि आढावांनी ती साहित्य संस्कृती मंडळाकडे दिल्यानंतर आपल्याला हे पुस्तक मिळालेलं आहे की त्याच्यातून सिस्टर जिराल्डीनने किती बारीक बारीक गोष्टी आणि किती चिकित्सक पद्धतीने पंडिता रमाबाईंच्याकडे सुद्धा बघितलेलं आहे आणि पंडिता रमाबाईंनी किती बारीक बारीक गोष्टी त्याच्यामध्ये त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या वेगवेगळे पैलू दाखवणारे आहेत, हे आपल्याला त्यामधून दिसून येतं. तर असं त्यांचं खूप मोठ्या प्रमाणावरचं साहित्य आहे आणि त्या साहित्यामधून त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाचाच आविष्कार केलेला आहे की किती परमेश्वरावर विसंबून किंवा ज्या काळामध्ये सगळी माणसं तिला उपेक्षित ठरवत होती, दुर्लक्षित करत होती आणि त्या काळामध्ये तिला ख्रिस्तामध्ये, येशू ख्रिस्तामध्ये कुठेतरी हा आधार सापडलेला आहे. आता अमेरिकेचा प्रवास, हे जे प्रवास वर्णन आहे ते इंग्लंडच्या प्रवासा इतकं ललितरम्य झालेलं नाही, परंतु त्याच्यामध्ये त्यांनी आधीच त्याचं शीर्षकच असं आहे की लोकस्थिती, असं त्यांनी म्हटलेलं आहे की त्यांना लोकस्थिती आणि प्रवास होता. आपण केलेला प्रवास आणि आपल्या प्रवासातून मांडलेली जी निरीक्षणं आहेत ती मांडत असताना त्यांनी, कारण त्या 2.5 वर्ष पुन्हा अमेरिकेमध्ये होत्या आणि त्यांनी एकूण 30,000 मैलांचा प्रवास केला
कितीतरी लोकांना भेटी दिल्या, कितीतरी ठिकाणी त्यांची व्याख्यानं झाली, कितीतरी ठिकाणी स्त्रियांच्या संदर्भातल्या मंडळ्या किंवा संघटना त्यांनी बघितल्या, त्यांना भेटी दिल्या आणि त्याच्यामधून त्या आपल्या देशाची तुलना करत होत्या, आपल्याकडच्या स्त्रियांची तुलना करत होत्या, आपल्या भारतीय भगिनींसाठी आपल्याला काय करता येईल हे त्या बघत होत्या. तर त्या प्रश्न विचारायच्या लोकांना. त्यावेळेला एका अमेरिकन माणसाने त्यांना विचारलं की तुम्ही आमच्यामधील काय कमीपणा शोधण्यासाठी इकडे आलात का काय? तर त्या म्हणाल्या की नाही, मी तुमच्या कमीपणा शोधायला आलेले नाही, तर हे सगळं शोधत असताना मी तुमच्या गुणांचा सुद्धा शोध घेते आणि या गुणांचा मला माझ्या बहिणींसाठी, आमच्या देशातल्या बहिणींसाठी कसा वापर करता येईल, त्याचा उपयोग करता येईल हे मी बघते आहे. त्यामुळे पंडित रमाबाईंची भूमिका जी आहे ती नवीन आत्मसात करणं, नवीन नवीन शोध घेणं आणि विद्यार्थ्याचीच राहिलेली आहे. म्हणजे ती जशी समाज शिक्षिका होतीच तेव्हाही त्या व्याख्याना देत होत्या आणि कार्य करीत होत्या, परंतु त्यांची शिक्षिका असूनही विद्यार्थी असलं पाहिजे आधी हे त्यांनी आपल्या वर्तनातून दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे हे सगळं लेखन त्यांचं अत्यंत माहितीपर अशा स्वरूपाचं झालेलं आहे. आणि त्यांनी हेही दाखवून दिलं की आपण आपल्या घराबाहेर पडल्यानंतर आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो. आपण घेतलेलं जे पुस्तकी ज्ञान आहे ते अंमलात आणण्यासाठी आपल्याला लोकांना भेटलं पाहिजे आणि लोकांसाठी कार्य केलं पाहिजे, तर आपला विकास होईल, अन्यथा आपला विकास होणार नाही हे तत्व त्यांना कळलं. म्हणून त्यांनी इथे आल्यानंतर जेव्हा स्त्रियांसाठी जे कार्य केलं त्याचा मूळ आपल्याला इकडे दिसून येतं की त्यांनी विशेष करून त्यांना स्त्रियांच्या विषयी खूप आत्मीय भाव असल्या कारणाने त्यांनी तिकडच्या स्त्रिया कशा वागतात, तिकडच्या स्त्रियांच्या संघटना कशा आहेत हे त्यांनी बघण्याचा प्रयत्न केला. आणि मग तिकडेच त्यांनी ते द हाय कास्ट हिंदू वुमेन ही जी व्याख्यानं तिकडे दिलेली होती, हे पुस्तक पंडिता रमाबाईंनी अशासाठी लिहिलं की पंडिता रमाबाईंनी तिकडच्या इंग्लंडच्या सिस्टरांना सांगितलं होतं की तुम्ही मला खूप आमिष दाखवू नका, म्हणजे मी ख्रिश्चन होणार नाही हे त्यांनी आधी सांगितलं होतं. पण त्या ख्रिश्चन झाल्या तरी सुद्धा त्यांनी सांगितलं की तुम्ही माझ्या आध्यात्मिक गुरु असले तरी मी तुमच्या सगळ्याच गोष्टींपुढे मान तुकवली पाहिजे असं नाही, मला माझी स्वतःची काही मतं आहेत आणि ती मला मतं मांडली पाहिजेत. म्हणून त्यांनी सांगितलं की मी अमेरिकेला स्वतःच्या खर्चाने जाणार आणि अमेरिकेहून स्वतःच्या खर्चाने येणार. आणि म्हणून त्यांनी द हाय कास्ट हिंदू वुमन हे पुस्तक लिहिलं आणि आपला परतीचा जो प्रवासाचा खर्च आहे तो सगळा त्यांनी उभा केला त्यामध्ये. आणि मग त्यांनी तिकडच्या स्त्रियांच्या जुटी म्हणजे संघटना, त्या संघटनांना त्यांनी भेटी दिल्या आणि विशेष म्हणजे आनंदीबाईंचं त्यांनी खूप कौतुक केलं की आपल्याला वैद्यक शिकणारी एक बाई म्हणजे डॉक्टर झालेली आनंदीबाई, खरं म्हणजे पंडिता रमाबाईंना डॉक्टर व्हायचं होतं आणि म्हणून त्या इंग्लंडला जाण्यासाठी वैद्यक शिकण्यासाठी म्हणून जाणार होत्या, परंतु त्यांच्या कानाला बहिरेपणा थोडासा आलेला होता, हाही भाग होता. आणि मग त्यांना असं वाटलं की मला वैद्यक शिकता येण्यासाठी काही अडचणी निर्माण झाल्या आणि म्हणून मग त्यांनी तो बेत त्यांचा रहित केला. परंतु अन्य व्यावहारिक अशा ज्या गोष्टी आहेत त्या अनेक आणि धार्मिक स्वरूपाच्या अनेक गोष्टी त्या मात्र तिकडे शिकल्या, अनेक भाषांचा अभ्यास केला, गणिताचा अभ्यास केला, इंग्रजी साहित्याचा अभ्यास केला, विज्ञानाचा अभ्यास केला, अनेक विषयांचा त्यांनी अभ्यास केला. आणि त्यांनी असं म्हटलं की म्हणजे त्यांनी स्त्रियांची जी निरीक्षणं केली ती निरीक्षणं किती महत्वाची आहेत बघा, की त्यांनी असं म्हटलं की बाईने विवाह करायचा, विवाह केल्यानंतर मग तिला शिक्षण घ्यायची काही गरज नाही. तर त्यांनी तिकडे बघितलं की विवाहित स्त्रिया ज्या आहेत त्या शिक्षण घेऊन चांगला संसार करतायत आणि उलट त्या शिक्षित झालेल्या आहेत म्हणून त्या आपला संसार चांगल्या पद्धतीने करू शकत आहेत असं त्यांना दिसून आलं. नंतर त्यांना असं दिसून कोणीतरी असं म्हटलं होतं की वैद्यक शिकल्यामुळे, स्त्रिया वैद्यक शिकल्या की त्यांच्या ती सगळी नाजूकता नाहीशी होते. तर त्यांनी तिकडे बघितलं की नाही, नाजूकताही नाहीशी होत नाहीये. म्हणजे या काही अंधश्रद्धा होत्या आपल्या किंवा काही गैरसमज होते, ते गैरसमज त्यांना दिसून आले आणि त्यांना असं वाटलं की स्त्रिया उलट रोग्यांची खूप चांगल्या पद्धतीने शुश्रूषा करू शकतात आणि म्हणून त्यांनी खरं म्हणजे वैद्यक शिकायला पाहिजे हे त्यांना जाणवलं. वकिलांच्या बाबतीत वकील असलेल्या स्त्रिया त्यांनी बघितल्या आणि त्यांना असं दिसून आलं की जिथे स्त्रिया वकील म्हणून बसलेल्या आहेत किंवा न्यायाधीश म्हणून बसलेल्या आहेत तिथे पुरुष मंडळी सभ्यतेने वागतात आणि म्हणून स्त्रियांनी या क्षेत्रामध्ये, न्यायाच्या क्षेत्रामध्ये गेलं पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं आहे. नंतर बायकांच्या क्रुसेडाचा संदर्भ त्या देतात
की या ज्या क्रुसेडस ज्या झाले, धर्मयुद्ध ज्या काळामध्ये झाले, त्या काळामध्ये किती स्त्रिया पुढे आल्या आणि स्त्रियांनी मंडळं स्थापन केली, त्याचा संदर्भ त्यांनी दिलेला आहे. आणि धार्मिक स्वरूपाचं कार्यही स्त्रिया किती तत्परतेने करू शकतात हे त्यांना दिसून आलं. त्यांना तेथील स्त्रिया खूप नखरे करतात असंही दिसून आलेलं होतं, की त्या डोक्यावर टोप्या घालतात, त्या टोप्यांना पक्ष्यांची पिसं लावतात, उंच टाचांच्या बूट घालतात आणि घागरे घालतात. तर त्या संदर्भात पण कशी त्यांची चिकित्सक वृत्ती बघा जागृत झालेली आपल्याला दिसते, की त्या असं म्हणतात की तिकडच्या बाया घागरे घालतात, कारण तिकडच्या राणीने ती गर्भवती असताना आपण गर्भवती आहोत हे दिसू नये, आपलं सौंदर्य आहे तसंच व्यवस्थित दिसावं, आपण बारीक आहोत हे दिसावं, म्हणून तिने घागरा घातला होता. तर हे निरीक्षण त्यांनी नोंदवलेलं आहे. आणि ते असं म्हणतात की आणि लोकांनी अंधश्रद्धा म्हणून किंवा त्यांचं अंधानुकरण म्हणून त्यांनी त्या बाईने जसा घागरा घातला होता तसा घागरा लहान मुलींना पण घालायला सुरुवात केली. तर अशाही पद्धतीने त्या विचार करताना आपल्याला दिसून येतं. तर या संदर्भात म्हणजे त्यांचं भूतदयेचा संदर्भही एक यामध्ये दिसून आला, की त्यांना पिसाच्या टोप्या घातलेल्या स्त्रिया बघितल्या तेव्हा त्यांना असं वाटलं की पिसं काढण्यासाठी पक्ष्यांना मारलं जातं, हे याचं त्यांना फार वाईट वाटलं. कारण मुक्ती सदनमध्ये त्यांनी अनेक पक्षी पाळलेले होते, मोर होता त्यांच्याकडे, पोपट होता, आणि इथे त्यांनी म्हणजे हे सगळं त्यांच्या मनामध्ये आधीपासूनच जी भूतदया होती ती त्यांनी दाखवलेली आहे. प्राण्यांच्या प्रती कणव होती त्यांच्या मनामध्ये. लहान लहान वासरं, गायीची पिल्लं जेव्हा गवतावर तडफडत असायची उन्हामुळे, ते बघून त्यांना त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू यायचे. पण भारतातली भूतदया खूप वेगळी आहे असंही त्यांना दिसून आलं, की हिंदू धर्मामध्ये त्यांनी जे पाहिलं होतं त्या असं म्हणतात की आपण गायींसाठी पांजरपोळ घालतो, ढेकूण, उवा, चिलटे यांना, मुंग्या यांना आपलं रक्त देतो, सापाला दूध पाजून त्याची पूजा करतो. आणि परंतु हे सगळं करत असताना आपल्या शेजारी जर एखादी बाई असेल आणि ती मरण पावली किंवा आपला शेजारी मरण पावला तर त्याला बघायला सुद्धा आपण जात नाहीत, आणि बायकोला मात्र ढोरासारखं बदललं जातं. तर ही कसली भूतदया? तर असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे. या ठिकाणी त्यांची काव्यात्मतेची थोडीफार वर्णनं आलेली आहेत. ते म्हणजे हेमंत ऋतूचं एक फार सुंदर अशा प्रकारचं वर्णन त्यांनी केलेलं आहे, की नाना प्रकारच्या वेली या वनभूमीला म्हणजे जंगलाला, जंगल असंही म्हणत नाहीत, वनभूमीला चित्रविचित्र रंगीबेरंगी करीत आहेत. डोंगराच्या पायथ्याजवळून स्फटिकासारख्या स्वच्छ पाण्याची नदी खळखळ खळखळ वाहत आहे. इतकी सुंदर वाक्य येतात. हिमवृष्टीचं वर्णन करताना त्यांनी असं म्हटलेलं आहे की बर्फाचे कण म्हणजे छोटे छोटे कण पडतात, त्याचे कण आकाशातून खाली येतात तेव्हा ते पांढऱ्या जाईच्या फुलाच्या नाजूक पाकळ्यांसारखे नाचत, बागडत, पडत, गोंधळत, मोठ्या घाईने धावत येत असलेल्या अणुरेणू एवढाल्या आनंदाच्या पर्यांसारखे दिसतात. किती सुंदर अशा प्रकारचं वाक्य आलेलं आहे. नंतर भूगोलाविषयीचं एक इतकं सुंदर वाक्य मला सापडलं त्याच्यामध्ये, की त्यांनी असं म्हटलेलं आहे की सृष्टी देवता या असंख्य विशाल तळघरामध्ये बसून अमेरिकन लोकांना किमया करायला लावत आहे, आणि थोडीशी पृथ्वीची पाठ खाजवली की आपलं सोनं त्यांना काढून देत आहे. हे सोन्याच्या खाणीच्या संदर्भात त्यांनी म्हटलेलं आहे. या सगळ्यामधून त्यांचं जीवनचिंतन आलेलं आहे, की हे जीवनचिंतन असं की समुद्र प्रवास, इतका खवळलेला समुद्र पार केला म्हणजे त्यांनी आपल्यावर येणारी संकट जी आहेत त्या संकटांना आपण तोंड दिलं पाहिजे, हे त्यांनी याच्यामधून सांगितलेलं आहे. तिकडचा लोक सरकारवर अवलंबून राहत नाहीत, खाजगी अशा संस्था स्थापन करतात आणि सरकारला कशी मदत करतात असंही त्यांनी म्हटलेलं आहे. या जागतिकीकरणाचा तो पूर्वसूर म्हणता येईल त्या काळामधला. नंतर स्वदेशाभिमानाच्या संदर्भात भारताविषयी तिला आपलं प्रेम असल्यामुळे ती असं म्हणते की आपले लोक आपल्या देशासंदर्भात अमेरिकन लोकांसारखे करत नाहीत. अमेरिकन लोक काय करतात की परदेशातून चहा सुद्धा मागवत नाहीत, चहा सुद्धा आयात करत नाहीत. पण आपण मात्र परदेशातल्या गोष्टींना जास्त महत्व देतो. तर आपण सुद्धा स्वदेशाभिमान बाळगला पाहिजे हे त्यांनी सांगितलं. आणि विशेष म्हणजे मराठी शब्दांचा वापर त्यांनी त्या काळामध्ये केलेला आहे. गॅस हा शब्द म्हणत नाहीत, ते खनिज वास म्हणतात. सिटीझन असं म्हणत नाहीत, तर जानपद असं म्हणतात.
आणि क्लब असं म्हणत नाही, स्त्रियांचे क्लब म्हणत नाही, तर स्त्रियांच्या जुटी असं त्या म्हणतात. तर अशा पद्धतीने अमेरिकेच्या प्रवासाचं वर्णन आहे. आता खूप वेळ मी घेत नाही, परंतु मुक्ती मिशनची जी वाटचाल आहे ती मुक्ती मिशनची वाटचाल म्हणजे मुक्ती मिशनकडचा तिचा जो स्थिरावलेला भाग आहे जीवनाचा, त्याच्यामध्ये तिने बुंदेलखंडातून मुली आणल्या, गुजरातमधून मुली आणल्या, मध्य प्रदेशातून मुली आणल्या, बिहारमधून मुली आणल्या, किती ठिकाणी त्या फिरल्या आणि त्यांनी मुली आणल्या कारण त्यांनी बघितलं की तिकडे दुष्काळामध्ये आई वडील आपल्या मुलींना विकत होते आणि अनेक जण मुलींचा गैरवापर करत होते, स्त्रियांचा गैरवापर करत होते. बालविधवांचा मोठा प्रश्न होता, अनाथ बालकं हाडांचे सापळे होऊन चालत चालत होते. हे त्यांचं दुष्काळाच्या वर्णन त्यांनी जे केलेलं आहे अत्यंत अंगावर काटा आणणारं अशा प्रकारचं वर्णन आहे. तर या तरुण मुली आणि विधवा ज्या आहेत त्यांना वाममार्गाला लावू नये म्हणून त्यांनी त्यांना इकडे घेऊन आल्या. अशा 3,500 लोकांना त्या घेऊन आलेल्या होत्या आणि त्यांनी मुक्ती मिशनमध्ये, मुक्ती सदनमध्ये जेव्हा ठेवलं, त्या मुक्तीमध्ये त्यांनी या मुलींच्या, या स्त्रियांच्या आणि या बालकांच्या चारित्र्य बांधणीला जास्त महत्व दिलेलं आहे. नीतिमूल्य त्यांना मिळावीत आणि त्यांना आपल्या पायावर उभं राहता यावं म्हणून तेलाचे घाणे सुरू केले, वेगवेगळ्या प्रकारची कामं सुरू केली आणि त्यांना काम दिलं, त्यांना राहायची संधी दिली. या काळामध्ये त्यांच्यावर मुलींचं धर्मांतर होतं, हे शारदा सदन पासून तर मुक्तीपर्यंत सर्वत्रच चालू होतं, त्यांच्यावर टीका होत होती. मुक्तीमध्ये तर लोकमान्य टिळकांनी त्यांच्या केसरीमध्ये असं लिहिलेलं होतं की ते हे 2,500 स्त्रियांचे ठेवलेले 2,500 स्त्रियांना ठेवलेले अशा प्रकारचे हे तुरुंग आहे असं म्हटलेलं होतं. तर या तुरुंगाच्या संदर्भात त्यांनी राज्यपालांच्याकडे तक्रार केली होती. म्हणजे वर्तमानपत्रातून जेव्हा कळलं तेव्हा राज्यपाल आले मग पंडिता रमाबाईंच्याकडे, म्हणजे मुक्तीमध्ये जेव्हा राज्यपाल आले बघायला की खरंच हे तुरुंग आहेत किंवा काय आहेत, तेव्हा पंडिता रमाबाईंना काहीच माहिती नव्हतं की आपल्याकडे राज्यपाल येणार आहेत का. ते सगळेजण आपापली कामं करत होते, कोण आकाशाकडे बघत होतं, कोण जमिनीकडे बघत होतं, कोण शेतामध्ये काम करत होतं, कोण पाणी भरत होतं, कोण जेवत होतं, कोण कुठे बसलेलं होतं. पंडिता रमाबाई त्यांच्या कामामध्ये होत्या आणि इतक्या 2 मुली येऊन सांगायला लागल्या की राज्यपाल आले आहेत. तर त्यांना एकदम आश्चर्य वाटलं की कशासाठी आले तिकडे. तर राज्यपाल कशासाठी आलेले होते, तर ते बघायला आलेले होते की खरंच हा तुरुंग आहे किंवा काय. आणि त्यांनी बघितलं की रमाबाईंना त्यांनी एकही नकारात्मक शब्द सांगितला नाही आणि त्यांनी रमाबाईंना कौतुक केलं त्यांच्या कार्याचं की अशी कार्य करणारी माणसं आपल्याला हवी आहेत आणि त्यांनी त्यांना सांगितलं की हे तुम्ही खूप चांगलं काम करता आहात. पण रमाबाईंनी, लोकमान्य टिळकांनी एवढं त्यांच्या विरोधात सगळं केलेलं असून सुद्धा रमाबाईंनी जाता जाता राज्यपालांना सांगितलं की आमचा एक नेता, म्हणजे लोकमान्य टिळक त्यावेळेला मंडालेच्या तुरुंगात होते, तर त्यांनी सांगितलं की आमच्या या नेत्यांना तुम्ही तुरुंगामध्ये ठेवू नका. आमचं घर तर तुरुंग नाहीच आहे, हे मुक्ती आमचं तुरुंग नाही आहे, परंतु आमचा नेता आमच्या देशासाठी लढतो आहे, तर त्याला तुम्ही तुरुंगातून बाहेर काढा. बघा किती मनाचा मोठेपणा. पण इतक्या सगळ्या विरोधात सुद्धा त्यांनी कोणताही नकारात्मक अशा प्रकारचा भाव ठेवला नाही कोणाच्याही नेत्याच्या संदर्भामध्ये, टिळकांच्या संदर्भामध्ये, कोणाच्याही संदर्भामध्ये. आणि त्यांनी त्यांना क्षमा केली. आणि जर त्यांनी असं म्हटलेलं आहे एका ठिकाणी की मी जर ख्रिस्ती झाले नसते तर मी हे सगळं करूच शकले नसते. हा जो क्षमेचा मंत्र मिळाला, हा जो सहानुभूतीचा मंत्र, हा जो करुणेचा मंत्र मिळाला, तो आपल्याला ख्रिस्ताकडून मिळालेला आहे. त्यामुळे हिंदू धर्मावर जरी आपली बैठक असली तरी सुद्धा की ख्रिस्तापर्यंत येण्याचा मार्ग मला तिकडनं जो मिळालेला आहे आणि मला अशा पद्धतीने हे जीवन जगायला मिळत आहे. म्हणजे ज्या काळामध्ये त्यांच्या दुष्काळ पडलेला होता आणि त्यांचे सगळा भारत करपून चाललेला होता, त्या काळामध्ये पंडिता रमाबाईंच्या आश्रमामध्ये म्हणजे मुक्तीमध्ये राहणाऱ्या सगळ्या मुली, त्यांना खूप छान खायला प्यायला मिळत होतं आणि छान संस्कार त्यांच्यावर होत होते आणि त्या फुललेल्या फुलासारख्या दिसत होत्या. हा ही एक संदर्भ इकडे मला वाचताना मिळाला. तर धर्मांतराच्या संदर्भात त्यांच्यावर जेव्हा टीका झाली त्या वेळेला पंडिता रमाबाईंनी एक अतिशय महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे की तुम्ही पण असं काम करू शकता ना. म्हणजे तुम्ही धर्मांतर मी करते आहे, गोदूताईंचा संदर्भ तर आपल्याला माहितीच आहे, महर्षी कर्वेंची पत्नी.
तर त्या असं म्हणतात की त्या तर ख्रिश्चन झालेल्या नाही आहेत. इतर मुली त्या स्वतःहून ख्रिश्चन होत असतील तर, किंवा मी प्रार्थना करत असताना त्या जर माझ्या बाजूला येऊन बसल्या तर मी त्यांना नाही असं म्हणणार नाही. पण मी स्वतःहून धर्मांतर नाही त्यांना करायला सांगणार. त्यांनी जर मला सांगितलं की मला ख्रिस्ती धर्मात यायचं तर मी त्यांच्यासाठी प्रयत्न करेन. तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की मग मी हे जे काम करते आहे ह्या अनाथ स्त्रियांसाठी, तसं काम तुम्ही का नाही करत? त्यावेळेला त्या सगळे लोक गप्प बसले, कारण त्या काळामध्ये दुसरं पंडिता रमाबाईंच्या सारखं काम करणारं दुसरं कोणी, म्हणजे अनाथाश्रम चालवणारे फक्त एक अपवाद आहे, तो म्हणजे ज्योतिराव फुल्यांचा, की ज्योतिराव फुल्यांनी त्या काळामध्ये विधवांसाठी जे कार्य सावित्रीबाई फुलेंनी केलं हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण मोठ्या प्रमाणावर लोकांना ठेवण्याचं, म्हणजे 3,500 माणसं एका वेळेला, बायांना एका वेळेला ठेवणं, आणि वेगवेगळ्या चालीच्या बाया आलेल्या होत्या. त्यांनी टिळकांनी तुरुंग असं म्हटलं, त्याचं कारणही असं होतं की मुक्तीच्या भिंती खूप उंच केलेल्या होत्या, कारण बाहेरून लोक त्रास देत असत त्या या स्त्रियांना, आणि तसं काही होऊ नये म्हणून त्यांची काळजी घेण्यासाठी त्यांनी त्या भिंती उंच बांधलेल्या होत्या. म्हणून मग आपल्याला असं दिसून येतं की फक्त अपवाद फक्त महात्मा फुलेंचा आहे, की ज्योतिराव फुल्यांनी विधवांसाठी आणि सावित्रीबाई फुलेंनी जे कार्य चालवलेलं होतं. पण पंडिता रमाबाईंच्या सारखं अन्य एखाद्या बाईने मोठा आश्रम त्या काळामध्ये काढलेला नव्हता. नंतर 1908 मध्ये मला असं वाटतं की महर्षी कर्वे आणि रमाबाई रानडे यांनी विधवांसाठी सेवा सदन सुरू केल्याचा संदर्भ आपल्याला सापडतो. तर म्हणजे किती त्याला वर्ष लागली बघा. आणि ज्या काळामध्ये रमाबाईंच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने टीका होत होती, म्हणजे रमाबाईंच्यावर टीका शारदा सदन सुरू झालं तेव्हा पण झाली, आणि मुक्ती सुरू झालं तेव्हा पण झाली, की धर्मांतर केलं जातं. पण रमाबाईंनी त्यांना कोणालाही धूप घातला नाही. तर मला हे पंडिता रमाबाईंचं कार्य जे आहे ना, हे कार्य मला म्हणजे शेवटाकडे येत असताना मला असं वाटतं की मदर तेरेसांच्या कामाच्या सारखं आहे, की मदर तेरेसा आणि पंडिता रमाबाई यांच्यामध्ये थोडंसं साम्य आणि थोडा भेद असा आहे, की पंडिता रमाबाई या भारतातून इंग्लंडला गेल्या, अमेरिकेला गेल्या, तिकडच्या ख्रिस्ती लोकांची सेवा कार्य पाहिली, नंतर त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकार केला आणि त्या भारतामध्ये आल्या. मदर तेरेसा या परदेशातच होत्या आणि भारतीय लोकांची सेवा करण्यासाठी आणि निराश्रितांना आणि मरणपंथाला पोचलेल्या लोकांसाठी आणि कुष्ठरोग्यांसाठी काम करण्यासाठी म्हणून त्या इकडे आल्यानंतर त्यांनी ते काम सुरू केलेलं आहे. दुसरा एक अतिशय महत्वाचा प्रश्न आहे की मदर तेरेसा परदेशातून आणि ख्रिस्ती असूनही भारतात आल्यानंतर देखील त्या ख्रिस्ती लोकांचं धर्मांतर करतात असं, बाहेर हिंदू लोकांचं धर्मांतर करतात असं त्यांच्यावर आरोप केलेला होता, जो रमाबाईंच्यावर पण घेतला होता. पण मदर तेरेसांनी त्यांना खूप छान उत्तर दिलं होतं की हो, मी धर्म परिवर्तन करते, परंतु आपण ज्या धर्मामध्ये आहोत त्या धर्माबाबत आपण चांगलं वागावं आणि आपलं परिवर्तन व्हावं याचा मी प्रयत्न करते. मी कोणाला ख्रिस्ती करायचा प्रयत्न करत नाही. तर हाही संदर्भ या बाबतीमध्ये आपल्याला लक्षात घेतला पाहिजे की धर्मांतर करणं न करणं हा फक्त एक तकलादू अशा प्रकारचा आरोप होता असं वाटतं. फक्त पंडिता रमाबाई ब्राह्मण असूनही दलितांसाठी काम करतात, स्त्रियांसाठी काम करतात हे लोकांना आवडत नव्हतं. धर्मांतराचा प्रश्न हा अत्यंत दुय्यम आहे असं मला व्यक्तिशः वाटतं. पंडिता रमाबाईंचा फक्त एक संदर्भ मी फक्त एक इथे सांगते, तो म्हणजे की गोपाळकृष्ण गोखलेंच्या संदर्भातला हा भाग आहे की गोपाळकृष्ण गोखलेंना पंडिता रमाबाईंनी एका बाबतीमध्ये ज्या वेळेला सगळे सुधारक गोपाळकृष्ण गोखलेंच्या विरोधात केलेले होते म्हणजे की 1896 मध्ये प्लेग ची साथ सुरू झालेली होती आणि ब्रिटिश खूप अन्याय करत होते, लोकांच्यावर अत्याचार करत होते, अन्याय करत होते. आणि हे सगळं बघितल्यानंतर त्यांना असं दिसून आलं की रँड आणि आयसच्या खुनाच्या संदर्भामध्ये गोखल्यांनी ब्रिटिशांच्या विरोधात तोफ डागलेली होती की त्यांनी त्या खुनाचा संदर्भ घेऊन, परंतु त्यांना भारतीय त्यांचे मित्र जे होते त्यांना पुरावे देण्याच्या संदर्भात मात्र कुठेतरी चालढकल केली आणि त्यामुळे
गोपाळकृष्ण गोखले यांना सरकारची माफी मागावी लागलेली होती की मी तुमच्यावर उगाचच टीका केली होती. अशा वेळेला पंडिता रमाबाई त्यांच्या बाजूला उभ्या राहिल्या आणि पंडिता रमाबाईंनी सांगितलं की प्लेगचा संदर्भ मग त्यांनी त्या काळामध्ये 1896च्या काळातला दिला की त्यांनी सांगितलं की हॉस्पिटलमध्ये तुमच्या मुलींवर खूप अन्याय ब्रिटिश लोक करत आहेत. ते ख्रिस्ती असले म्हणून तो प्रश्न नाहीये, ते राज्यकर्ते म्हणून लोकांच्यावर अन्याय करतायत आणि आपण हे खपवलं जाणार नाही याचे पुरावे त्यांनी गोखल्यांना दिले आणि त्या गोखल्यांच्या बाजूने उभ्या राहिलेल्या होत्या. तर हा सगळा संदर्भ आपण बघत असताना आपल्याला दिसून येतं की हा एक खूप मोठा राजकीय पट आहे, सामाजिक पट आहे, धार्मिक अशा प्रकारचा पट आहे. आणि या पटावर पंडिता रमाबाईंनी एकटीने एक खांबी जेरुसालेम नगरी असं मी म्हणेन, एक खांबी द्वारका नगरीपासून तर एक खांबी जेरुसालेम नगरीपर्यंत हा पंडिता रमाबाईंचा एकूण जो प्रवास आहे हा प्रवास त्यांचा लौकिक दृष्टिकोनातूनचा प्रवास होता आणि त्यांचा मानसिक अशा स्वरूपाचा प्रवास होता. मला असं वाटतं की मी खूप वेळ झालं बोलते आहे. आता तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील तर, कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. नाही, आवाज नाही येत आहे पण मेसेज आलेला आहे. रमाबाईंना सहन करावा लागला, याचं नेमकं कारण काय सहन करावा लागला ते मला. रमाबाईंना अधिक त्रास सहन करावा लागला इतर समाज सुधारकांपेक्षा असा प्रश्न आहे, त्याची काय कारण असावे? म्हणजे रमाबाईंनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला असता तरी रमाबाईंनी हिंदुत्व कधीही नाही, हा प्रश्न आहे का? नाही ना, प्रश्न आहे तोच आहे ना. हा, म्हणजे या काळात कोणत्याही समाज सुधारकाला, त्या काळामध्ये सगळे समाज सुधारक बघा ना तुम्ही की सावित्रीबाई फुले या आपण पहिल्या शिक्षिका म्हणतो की त्या काळामध्ये बाया कुठे शिक्षण घेऊ शकत नव्हत्या, शिकू शकत नव्हत्या. पंडिता रमाबाईंचं औपचारिक शिक्षण तर झालेलंच नाहीये आणि फक्त संस्कृतच्या माध्यमातून किंवा धर्मग्रंथांचा अभ्यास केला किंवा वडिलांनी त्यांना शिकवलं आणि त्या शिक्षणातून त्या स्वतः आणि प्रवास केल्यामुळे विशेषतः तो त्यांचा जो मानसिक प्रवास झाला होता त्यामुळे ते इतक्या बंडखोर झाल्या आणि तुलनात्मक अभ्यास करायला लागल्या की त्यांना, म्हणजे त्यांनी एक बाई म्हणून एक त्यांना तो हा त्रास झाला आणि दुसरं म्हणजे की त्या शिक्षित झालेल्या होत्या, त्या स्वतंत्र विचाराच्या होत्या आणि स्वतःच्या विचार की ज्या काळामध्ये की बाईने बालपणात आपल्या आईवडिलांच्यावर, तरुणपणात आपल्या नवऱ्यावर आणि म्हातारपणामध्ये आपल्या मुलावर अवलंबून राहायला पाहिजे, इथे पुरुषच महत्वाचं ठरवलेलं आहे, बाईला महत्वच नाहीये आणि तिला अत्यंत नीच स्थान दिलेलं आहे. अशा काळामध्ये एक अत्यंत सुंदर दिसणारी बाई की म्हणजे ती अत्यंत देखणी आहे, तिची बुद्धी अत्यंत तीक्ष्ण आहे, चिकित्सकपणे विचार करते, स्वतःचा निर्णय स्वतंत्रपणाने घेते आणि तिला वाटते की काम केलं पाहिजे आणि मी ज्यामधून बाहेर पडलेली आहे त्यामधून दुसरी बाई राहता कामा नये, दुसरा एखादा तळागाळातील माणूस राहता कामा नये, अनाथ माणूस राहता कामा नये. आणि ती जर काम करत असेल तर त्या काळातल्या लोकांना कसं समजेल, कसं स्वीकार करू शकतील? हेच तर त्यांचं आहे महत्वाचं भाग. आणि दुसरं म्हणजे त्यांनी केलेलं धर्मांतर, म्हणजे ख्रिस्ती धर्म स्वीकार. तर त्या एका ब्राह्मण बाईने दलितांना जवळ करणं, ख्रिस्ती धर्म स्वीकारून, जसं मी महात्मा फुल्यांचा आणि सावित्रीबाई फुलेंचा संदर्भ दिला की महात्मा फुल्यांनी याच एका कारणामुळे त्यांना पाठिंबा दिलेला आहे की तुम्ही धर्मांतर केलं हे फार बरं झालं. आगरकरांनी त्यांना आधी आणि भांडारकरांनी त्यांना आधी पाठिंबा दिलेला होता, त्यांना त्यांच्या बरोबर होते, परंतु नंतर धर्मांतराच्या नावाखाली जेव्हा लोकांनी आवाज उठवला त्यावेळेला त्यांनी त्यांचा पाठिंबा काढून घेतलेला होता विश्वस्त म्हणून. पण महात्मा फुल्यांनी सतत शेतकऱ्यांचा आसूडमध्ये पण त्यांनी लिहिलेलं आहे की हा जो संदर्भ आहे की ही बाई एक अत्यंत तरुण बाई, सुंदर बाई, विधवा असलेली बाई, धर्मांतर केलेली बाई आणि तिने ख्रिस्ती धर्म स्वीकारला हे बरंच झालं असं त्यांनी म्हटलेलं आहे की हिंदू धर्मामध्ये राहून बाईवर होणारे जे अन्याय आहेत त्याचंच प्रत्युत्तर आहे तिच्यावर होणारी टीका. आलं का लक्षात?
त्यामुळे समाजसुधारक सगळे पुरुषच होते ना. बाया अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या त्या काळामधल्या. त्यामुळे ते काळाचं एक फार मोठं आव्हान होतं आणि ते आव्हान पंडित रमाबाईंनी स्वीकारलं होतं, हे लोकांना आवडलेलं नाही. आणखी काही ठीक आहे का? म्हणजे समाधान झालं का प्रश्नाचं उत्तर? हो मॅडम, हो. आणखी काय आहे का? आणखी प्रश्न आहेत का प्रकाश? काही सर नाही आहेत प्रश्न. आपण मग समारोपाकडे जाऊयात. आपण एक अतिशय अभ्यासपूर्ण व्याख्यान आज ऐकलं. पंडित रमाबाई स्मृती शताब्दी समितीच्या या YouTube व्याख्यानमालेची सुरुवात डॉक्टर सिसिलिया कार्वालो यांच्या या व्याख्यानापासून झाली आणि एक संपूर्ण जीवनाचा पट त्यांनी आपल्या समोर खुला केला. अतिशय अभ्यासपूर्ण आणि ओघवत्या भाषेमध्ये त्यांनी त्यांचं व्याख्यान दिलं. मी या समितीच्या वतीने आणि श्रोत्यांच्याही वतीने डॉक्टर कार्वालो यांचे आभार मानतो. यानंतरची जी व्याख्यानं असतील त्याची माहिती वेळोवेळी या समितीच्या वतीने आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाईल. तर इथे ही व्याख्यानमालेतलं जे पहिलं जे व्याख्यान आहे हे इथे संपतंय असं मी समितीच्या वतीने जाहीर करतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. गुड नाईट. धन्यवाद.